म्हणजे एक गृहिणी, एक लेखिका आणि एक आई, बायको हे सगळ्या भूमिकेमध्ये त्यांनी स्वतःची ओळख म्हणजे गृहिणी म्हणायला मला जास्त आवडतं. वा. कारण की 24 तास ते काम मनापासून आपण ते काम करतो. हो. की 9 करोडपेक्षा जास्त लोकांनी त्याच्या स्टोरीज वाचलेल्या आहेत. तर ते एका कमेंटसाठी मी पुढचा पार्ट लिहायला किती छान. ते म्हणून मला असं प्राऊड फील होतं कारण की आपण ज्या गोष्टीची आपल्याला मनापासून आवड असते ना, त्याच्यासाठी आपण कुठूनही वेळ काढू शकतो. म्हणजे चांगल्याही गोष्टीच्या आहारी जाणं हे हां, वाईटच आहे. खूपच वाईट आहे ते. लिमिटमध्ये असावं. मग ते डोक्यात ते म्हणजे रात्री 1 वाजेपर्यंत, 2 वाजेपर्यंत, 3 वाजेपर्यंत लिहित बसणं सगळ्यांच्या लाईफमध्ये काही ना काही प्रॉब्लेम्स असतात. कुठे ना कुठे तडजोड करावीच लागते. काही मनात कुठला गोंधळ असेल, तर आपलं शांत रिलॅक्स बसायचं. थोडा वेळ द्यायचा. तो स्वतःला वेळ द्यायचा. ते एक विश्व वेगळं आहे. लिखाण आहे ना, ते विश्व वेगळं आहे. एक रोहिणीचं विश्व वेगळं आहे. ते माझं ऑब्झर्वेशन भरपूर असतं की हा ना? नाही हे का तू अरे ही माझ्या मिस्टरांची तर तू ते स्वयंपाक कमी कर पण लिखाण व्यवस्थित प्रॉपर कर. तेव्हा तुझं शांत असतं डोकं. म्हणजे ते वाचणं फक्त 66 तासांची स्टोरी आहे. पण लिहिण्यासाठी तुम्हाला त्याला खूप काळ गेला. हां, 2 वर्ष झाले. 2-2.5 वर्ष झाली. सो ज्यावेळेस तुम्हाला प्रतिलिपीने कॉन्टॅक्ट केला स्वतःहून त्याच्या रिप्रेझेंटेटिव्ह, त्यानंतरची प्रोसिजर काय होती सगळी? काहीतरी कला शोधा. कला शोधावी आणि सगळ्या गृहिणीमध्ये काही ना काही कला असतेच. वेलकम आणि नमस्कार आणि सगळ्यात थँक्यू अधिक की तुम्ही वेळ एवढा वेळ दिला मला. आता ऑलरेडी माझ्यासाठी तुम्ही नवीन जेव्हा प्रतिलिपीची वाचक पण आणि मी तुमच्या स्टोरीज पण आधीही वाचलेल्या आहेत आणि आत्ताही मी वाचत आहे. आणि तुमची एवढी मोठी वाचक संख्या आहे, एवढी प्रेमळ सगळी वाचक संख्या आहे. सो मला असं वाटतं नवीन ओळख करून देण्याची तुम्हाला गरज नाही. पण तरी जे असे आपले प्रेक्षक त्यांचे एकदम रिमोट भागातून आपल्याला भेटतात, त्यांच्यासाठी तुम्ही स्वतःची ओळख काय ठेवायचा? माझी स्वतःची ओळख म्हणजे गृहिणी म्हणायला मला जास्त आवडतं. वा. कारण की 24 तास ते काम आपलं काय म्हणतात मनापासून आपण ते काम करतो. बरोबर आहे. गृहिणीबरोबर छंद म्हणून एक लिखाणाची आवड होती. पण त्या छंद एवढा लोकांना आवडला की प्रतिलिपीने मला लेखिका म्हणून दर्जा दिला. म्हणजे एक गृहिणी, एक लेखिका आणि एक आई, बायको हे सगळ्या भूमिकेमध्ये तुम्ही एकदम एकदम भारी म्हणजे सगळ्यात भारी. थँक्यू. आणि एवढी मोठी वाचक संख्या असं मीच म्हणत नाही. जवळपास 97 मिलियन राईट? 97 मिलियन व्ह्यूज गेलेत तुमचे. म्हणजे 9 करोडपेक्षा जास्त लोकांनी तुमच्या स्टोरीज वाचलेल्या आहेत. हो. हे माझ्यासाठी म्हणजे विचार करण्याच्या पलीकडचं होतं की 9 करोड लोकांनी तुमच्या स्टोरीज त्यांना एवढ्या आवडतात, त्यांना वाचलेल्या आहेत. ज्या प्रेक्षकांना माहीत नाही मी त्यांच्यासाठी सांगते की ताईने तर स्वतः सांगितलं, यांचं नाव पूर्ण नाव आहे वैशाली मठाळकर आणि त्या प्रतिलिपी या ऑनलाईन एका ॲपमध्ये एक उत्तम लेखिका आहेत. त्यांच्या खूप साऱ्या स्टोरीज खूप प्रसिद्ध आहेत. एक त्यांची स्टोरी आय थिंक 66 तासाची काहीतरी सगळ्यात मोठी स्टोरी तुमची 66 तासाची. आणि त्यांचा वाचक वर्ग जसं मी आता खूप जास्त सांगते कारण माझ्यासाठी ते खूप शॉकिंग आहे की 9 करोडपेक्षा जास्त लोकांनी त्यांच्या स्टोरीज वाचलेल्या आहेत. पण त्यांना स्वतःला गृहिणी हे म्हणून घ्यायला जास्त आवडतं आणि त्यासोबत त्या एक उत्तम लेखिकासुद्धा आहेत. आणि आज आपण याविषयी बोलणार आहोत मेनली की तुम्ही स्वतः घरी बसून तुमची कला जपत तुम्ही एवढा छान स्टोरीज लिहिलेल्या आहेत आणि एवढं छान वाचकवर्ग तुमचा जमवलेला. तो सगळा प्रवास तुमचा कसा होता, ती प्रोसिजर तुमची काय आणि होपफुली आपले जो प्रेक्षक बघत आहे ते महिला असो किंवा पुरुष असो, ते तुम्हाला बघून थोडीशी प्रेरणा मिळतील आणि जर त्यांचीही तशी कला असेल तर तेही त्या गोष्टी खूप नाही सगळे कळते. ओके, जर तुम्हाला असं एक पर्सनल ह्युमन बिईंग म्हणून असं तुम्हाला कोणाला जाणून घ्यायचं असेल म्हणजे कोणत्या आता थर्ड पर्सनला जर तुम्हाला जाणून घ्यायचं एक व्यक्ती मिळेल तर त्यांनी पहिली तुमची कोणती स्टोरी वाचली पाहिजे की ज्यातून तुमची ओळख होऊन जाईल? तर माझी ओळख रेशमी नाते ही स्टोरी वाचली की त्यांना आपोआप माझी ओळख आणि माझ्या लिखाणाबद्दल प्रेम भरून येईल.
त्यांनी एकदा रेशमी नाते नक्की वाचावी. त्याचे 5 सीझन आहेत, 5वा चालू आहे. अच्छा. 4 सीझन कंप्लीट आहेत, 5वा चालू आहे. त्यांनी एकदा रेशमी नाते वाचली, कारण माझी ओळख मला रेशमी नातेनेच दिलेली आहे. अच्छा, एवढं. प्रतिलिपीवर वैशाली मंठाळकरपेक्षा रेशमी नातेवाली वैशाली अच्छा. असं कळून जातं लगेच वाचकांना, लेखकांना. हां, म्हणजे रेशमी नाते म्हणलं की ते हां, समोर आहे. हां, रेशमी नाते म्हटलं की लगेच माझा प्रोफाईल ओपन बघतात. ते नाव पण आता तसं घरोघरी पोहोचलेलं आहे की रेशमी नाते. म्हणजे आणि आय थिंक त्यांचे कॅरेक्टर्स हे कोण, विराट आणि पिहू नाम, ते जास्त त्यापेक्षा फेमस आहे. कारण मी कमेंट्समधून जात होते ना, एव्हरीबडी विराट आणि पिहूची स्टोरी करणार. लोकांना कसं आहे की रेशमी नाते म्हणण्यापेक्षा त्यांनी विराट आणि पिहू म्हटलं की चेहऱ्यावर स्माईल आणि ती स्टोरी पण खूप गोड आहे. म्हणजे मी थांबू शकत नव्हतं वाचताना इथं. ते लॉक असल्यामुळे मला पुढे जाता येत नव्हतं, पण मी थांबू शकत नव्हतं. लहानपण सगळं पुण्यात गेलं तू. पुण्यात गेलं. त्यामुळे मग असं होतं का की घरी पण वाचनाची किंवा लिखाणाची अशी खूप असं परंपरा असल्यासारखं किंवा नाही, असं म्हणजे माझ्या घरात कोणी वाचणारं तर नव्हतं, पण मला आवड होती आधीपासून वाचायची, वेगवेगळ्या गोष्टींची काय म्हणतात असं कल्पना करायची आवड होती. असं काहीतरी आपलं समोर कुठलं तरी दृश्य बघितलं, आपण असा डिस्क्राईब करू शकतो, हे असं डोक्यात येत होतं त्यावेळेस, पण एवढं कळत नव्हतं. पण वाचनाची भरपूर आवड होती. हो. वेगवेगळे काही आपण त्यावेळेस एवढी पुस्तकं मिळत नव्हती. त्यावेळेस आपले स्कूलचेच बुक्स, नंतरनं मग पेपरमधले बारीक बारीक छोटे छोटे गोष्टी असतात ना, त्या पण वाचून काढायचे. बरोबर. पेपरचं एक मला पुरवणे असायचे. हो, पुरवणे मेन रविवारची वाट बघायची. रविवार. बापरे, किती सिमिलर आहे मला हे जाणवते. ते चिंटू मी अशी उतावळी चिंटू, परत रविवार आले की रविवारी कसं पुरवणी यायची, त्यात भरपूर काय काय हे पण ते खाद्यपदार्थ आणि ते तशा रेसिपी पण करायला आपल्याला. आता कसं सोशल मीडिया एवढा वाढले, काही आपण झटकी लगेच सर्च करतो, हे करतो, पण त्यावेळेस तसं काहीच नव्हतं ना. बरोबर. काय असेल तर चला हे कॅलेंडर एक वाचायची हाऊस होती मला. हो, ते मागचं पेज असतं. ते राशी भविष्य असतं. राशी भविष्य. अरे आज आपले ते राशी एक वाचायची आवड होती. म्हणजे अरे आज आपल्या बाबतीत काय घडणार, हे काय करणार. परत ते कॅलेंडर मधले सगळे पेज वाचायचे. ते असं आवड, काही ना काही कुठेतरी वाचायला भेटतंय, काहीतरी त्याच्यातून आपल्याला काय म्हणतात एक इंटरेस्ट वाचण्यासाठी. बरोबर. मग घरी असं कोणी वाचणार एवढं नव्हतं, म्हणजे मला तसं कशी काय सवय अशी एवढं असं कोणी, म्हणजे असं कोण घरातलं किंवा इव्हन बाहेरचं शाळेतलं म्हणा कोणी असं एक आयडल होतं का समोर की नाही, असं कधीच झालं नाही की कोणीतरी मला सांगितलं हे वाच ते वाच वगैरे. मला ते आवडच होती आधीपासून. ते मेन कसं, माझे पप्पा पेपर वाचायला बसले ना, त्यांचं पेपर कधी वाचून होतं. ते कसं आता मोठे व्यक्ती असतात, त्यांचं झाल्याशिवाय आपण ते मग नंतर हळूच पप्पा पुरवणी देतात. पण नंतर तेवढंच ते पप्पा पेपर वाचायचे सकाळचा, नाही त्यांना सवयच होती पहिले पेपर वाचायची. त्यांच्यामुळं मग नंतर मग ते पेपर वाचले की त्यातल्या ठळक बातम्या त्या पहिले हेडलाईन वाचायच्या. मग नंतर मग आपल्याला पण ते ऐकू आलं ना, हे हेडलाईन. मग नंतर आपल्याला पण एक क्युरिओसिटी, काय नेमकं ते कसं लिहिलंय, कसं लिहिलंय, शब्द काय. वाव. मला एवढं सिमिलर वाटतंय ना, जसं तुमचे वडील होते तसं माझी आजी होती. हो, कारण ती दररोज सकाळी वाचत बसायची. ते वाचून झाले की मला पास करायचे, मी ते वाचत बसायचे. त्यामुळं वाचनाची सवय मला त्याच्याकडून लागली. लग्नाआधी पण लिहायचे काही बंदी नाही. लग्नाआधी असं लिखाण असं काही नाहीच, वाचनच फक्त. कधी काही थॉट आवडला वगैरे तेवढं एक छोटंसं ते आपलं काहीतरी बुक्स मधलं वगैरे छान सुविचार आहे तो लिहून काढणं. ती माझी एक डायरी होती, त्याच्यात मी लिहून काढत होते सुविचार म्हणा, काही थॉट्स म्हणा, कुठले गाण्यांमधले कडवे असत, हा कडवं खूप छान आहे, ते हे आठवायचं, मग ते लिहून काढायचं. अशी आवड होती. तेवढंच फक्त असं, म्हणजे मनाने स्टोरीज वगैरे काही नाही, तसं काहीच नाही. ओके. मग हे लग्न झाल्यानंतर आता माझ्या लग्नाला 18 वर्ष झालेली. लग्न झाल्यावर पण नाही, फक्त वाचन. आणि मला नाही का असं तुम्हाला म्हटलं पेपरची तर आवड होती. मग ते पेपरमध्ये नाही का वेगवेगळ्या ठिकाणाची नाही का माहिती येत होती, म्हणून त्याचं मी एक मोठी बुक केलेली आहे. मग पहिल्यांदा कधी लक्षात आलं की आपण ना लेखिका बनू शकतो? म्हणजे लेखिका असं नाही, पण माझ्या डोक्यात होतं की म्हणजे आता मी स्टोरीज वगैरे वाचत होते ना,
मग असं मेन कसं झालं की जसं अँड्रॉइड आलं तेव्हा आपण काहीतरी सर्च करत असतो आणि काहीतरी वाचायला काहीतरी भेटतंय का म्हणून ते मोबाईलमध्ये सर्च करला. मग नंतर हे असं मोबाईलमध्ये कसं लिहितात वगैरे आपल्या डोक्यात एकतर आणि मेन कसं ते टायपिंगचं तर मोबाईलवर टायपिंग आपल्याला जमतच नाही म्हणजे म्हणून मी ते विचार करत होते ते कसं लिहित असे कसं मग ते स्टोरीज वाचणं मग नंतर इंटरेस्ट येणं किती छान लिहिले असं झालं असतं तर किती छान. मग एकदा मग ते प्रतिलिपीची ॲड बघितली त्यात पण स्टोरीज मग 1-2 भाग वाचले पण तिसरा भाग आलाच नाही. मग एक कुठली तरी स्टोरी होती नाव लक्षात नाही माझ्या सध्या नवीन स्टार्टिंगला. मग 3-4 भाग वाचले छान होते पण ते नंतर ना वाचायलाच मिळालं नाही. ते मग डिलीट करून टाकलं मी काय ते कधी येतात कधी नाही. परत थोड्या दिवसांनी परत इच्छा झाली आपण त्या स्टोरीच्या पुढे काय झालं ते बघूया वाचलंच नाही म्हणून. मग सहज पुन्हा डाउनलोड केलं मग नंतर मग त्या स्टोरीचं नाव आठवत नव्हतं काय नाही. मग थोड्या दिवसांनी मग परत ते सारखं ते इन्स्टॉल करायचं आणि इन्स्टॉल करायचं चालूच होतं वाचत. मग नंतर एके दिवशी फेसबुकवर ॲड दिसली आणि एक स्टोरी आली. मग ते स्टोरी हे मग परत पुन्हा ॲप डाउनलोड करून ती स्टोरी वाचली. मग त्याचे भरपूर भाग होते 20-25 भाग होती. सातिया म्हणून स्टोरी होती पहिली माझी. मीरा म्हणून आहेत त्या लेखिका छान लिहितात हां प्रतिलिपीवर. त्यांची स्टोरी एवढी सुंदर मला अरे आपणही असं लिहू शकतो म्हणजे आपल्याही डोक्यात म्हणजे ते सलग ते 20-25 भाग मिळाले ना मला वाचायला त्याच्यामुळं ते इंटरेस्ट आला मला स्टोरी वाचायचं आणि नाही आपण पण लिहू शकतो म्हणून मग ट्राय केलं एकदा लिहावं तर मग आपल्याला लिहिता येतं की नाही. पण ते लिहिल्यावर 200-300 शब्द झाले तेवढंच मी पोस्ट करू की नको चाललं होतं कारण की टायपिंगचा खूप प्रचंड मला ते शब्द टाईप करायचं ते मग शोधात बसायचं नाही ते जमतच नव्हतं. ते शोधून ट्राय करून 4-5 दिवस मला 300 शब्द टाईप करायला लागले. पहिल्यांदा स्टार्टिंगला मुलं लहान होती आणि एवढं ते मोबाईलचं सारखं मोबाईल घेऊन बसलं हे नाही ना वेळ पण नव्हता ना तेवढं कधी असं हे नाहीच. मग 200-300 भाग हे शब्द झाले. मग पोस्ट करू की नको म्हणून 2 दिवस त्याला विचार काय लोक काय विचार करते काय लिहिले काय जाऊ दे आपल्याला कोण ओळखते तिथे आपल्याला ओळख थोडी दाखवायची म्हणून पोस्ट केलं सगळी माहिती काढली त्या प्रतिलिपीची वगैरे मग पोस्ट केलं. मग नंतर ना 1-2 दिवसांनी 1-2 दिवस उघडलंच नाही नंतर ना ॲप उघडलं आणि ते तसं व्ह्यूज होते कमेंट्स होते 1 कमेंट्स आणि 5-6 फॉलोअर्स वाढले होते. अरे बापरे म्हटले एवढे खुश झाले ना 5-6 फॉलोअर्स 2-3 दिवसांनी चेक केलं आणि 1 कमेंट्स होते. तर ते एका कमेंटसाठी मी पुढचा पाठ लिहायला हे किती छान ते एकच सपोर्ट लागतं. हां एकच कमेंट ते पण 2 दिवसांनी आले आणि 5-6 फॉलोअर्स होते. मग चला आपण एक काहीतरी लिहू शकतो म्हणून ते जसं माझा प्रवास चालू झाला तो अजून चालूच आहे. किती वर्ष झाली आता 6 वर्ष पूर्ण होते. 2019 मध्ये लिहायला स्टार्ट केलं होतं आता 2025. वाव ते दिसून पण येतं म्हणजे 66 तासांची गोष्ट पूर्ण बनायच लाईक माझ्या तरी पलीकडे तुम्ही मगाशी तुम्ही फार म्हणजे असं तुम्ही प्राऊडली खूप सांगितलं की तुम्हाला प्रोफेशनली म्हणून वाढायला खूप छान आवडेल आणि तुम्हाला स्वतःला पण असं प्राऊड फील होतं ते सांगताना. असं का म्हणजे त्यामागची काय फिलिंग आहे तुमची? तर म्हणजे एक गृहिणी म्हणायला असं प्राऊड फील होतं कारण की आपण आपल्या म्हणजे आपण व्यवस्थित एक हे असतो ना सगळ्यांना हँडल करतो आपण सांभाळतो आपलं घर स्वतः सांभाळतो मग त्याचं एक आपण स्वतःहून प्राऊड फील करायला पाहिजे. दुसऱ्याने आपलं कौतुक करावं म्हणून नाही करायचं ते आपण मनातून ती फील आणली ना मग आपल्याला ते गृहिणीची जॉब पण आपल्याला खूप इझी जाते आणि आवडतं पण हो माझं कसं सगळं नीटनेटके ठेवायला वगैरे मुलांचं एक त्यांचं सेट म्हणजे एक आवड येते करायची. मग असं कधी असं वाटत नाही की फार कंटाळा आला दररोज मी उठून तेच करते? कधी कधी होतं पण नाही ते त्या दिवशी जर माझा शेड्यूल चुकला तर मग मला ते चुकल्यासारखं वाटतं. कधी कधी चिडचिड होते मग वा मला वाटतं ती युनिव्हर्सल आहे सगळ्यांकडे. आपण म्हणतो चला एक दिवस सुट्टी घ्यावं नाही पण कुठल्याच गृहिणीच्या हातून ती गोष्ट होतच नाही की सुट्टी घ्यावी म्हणून लगेच टेन्शन येतं हे काम राहिलं ते काम राहिलं. एक्झॅक्टली मला पण असं वाटतं की
हा सगळ्यात अवघड जॉब आहे. हो, आणि खूप आवड जॉब आहे. सगळ्यात अंडर रेटेड. म्हणजे आपल्याकडे अनफॉर्च्युनेटली असं आहे की जिथे जास्त पैसे तिथे हो. रिस्पेक्ट असतो, पण हे काम किती अवघड आहे हे कोणाला समजत नाही. सुट्टी नाही, आजारी पडू शकत नाही. हो, आजारी पडलो तरी ते पटकन गोळी घ्यायचं आणि आपलं नाही. आपल्याला असं वाटतं की नाही, आपल्या मिस्टरांना व्यवस्थित जेवण पाहिजे, आपल्या मुलांना व्यवस्थित जेवण पाहिजे, आपली फॅमिली आहे त्यांचं व्यवस्थित व्हावं. मग कुठेतरी आपल्याला तिथे पण आपल्याला बरं नसलं ते थोडे टेन्शन कमी होतं. आपण व्यवस्थित केलं, आपण झालं सगळं आणि सगळ्याचे डबे पोहोचले. पोहोचले. बरोबर आहे. मी मध्येच एक वाक्य ते वाचलं होतं कोणाचं, तर मला रायटर माहीत नाही त्याची, पण ते इतकं माझ्या लक्षात राहिलं, तेवढेच ते 2 ओळी एवढ्या लक्षात राहिल्या. ते तिथं लिहिलं होतं की आप जैसे औरतों के सपने में भी दूध उबल कर गिरता है, आपके सपनों को भी चैन नहीं. म्हणजे ते स्वप्नात सुद्धा असं वाटतंय की दूध पडायला लागलंय किंवा काही दरवाजा उघडायचंय, हो. झाडू काढायचं राहिलंय. हो, तेच डोक्यात कधी कधी येतं ना, रात्री आपण झोपलेलं असतं, अरे आपण गॅस व्यवस्थित बंद केलाय का, म्हणून परत रिटर्न बघायला येतो. हे खूप सगळ्या गृहिणीच्या बाबतीत ही गोष्ट होतेच. होते. दरवाजा लावली का? कडी लावली का नीट, हे तर मध्यरात्री जरी आपल्याला जागली ना, अरे आपण दरवाजा लावलाय का, थोडंसं आपले ते झोपेत असून आपण तरी आपले हे असतो, आपण अलर्ट असतो की नाही आपण काहीतरी चुकलंय का, काहीतरी राहिलंय का, म्हणून ते आपण एकदा कन्फर्म करायला येणारच. वाव. हे सगळ्यांनी रिलेट कारण हे सगळेच या ह्याच्यातून जातात. इव्हन जे वर्किंग लेखिका म्हटलं तर मी हे 5-6 वर्ष झालं हा जॉब करते. एक लेखिका म्हणा, लेखिकेचं काम म्हणा, लिखाण वगैरे. त्याच्या आधी तर गृहिणीच होते. लग्नानंतर तर डोक्यात पण नव्हती की आपण काही करू म्हणून, म्हणजे लिहू डोक्यात, म्हणजे आपलं काहीतरी काय म्हणतं करिअर घडेल याच्यात. आता असं काही डोक्यातच नव्हतं ना. आपण एक डोक्याने तेच काम केलं होतं, मनाने गृहिणी, आपले मुलं, हे आपली फ्रेंड सर्कल, एवढंच आपण एन्जॉयमेंट. जग छोटंसंच होतं. पण जसं लिखाण चालू केलं तसं जगाच्या बाहेरच्या गोष्टी कळायला लागल्या. जग काय बाहेरचं मला माहितीच नव्हतं ना. हे आईवडिलां लग्न झालं म्हणजे असं सेफ झोन मध्ये जाते. राईट, बरोबर आहे. आपण त्याच्या बाहेर पण पडत नाही, विचारही करत नाही. आणि मग बाहेरचं जग कसं असेल कसं नाही, म्हणजे प्रतिलिपीवर जसं लिहाल, तोही माझा वाचक वर्ग मला सगळा असं फॅमिली सारखा मिळाला. म्हणजे तिथेही माझं लकच म्हणावं की चांगली फॅमिली मिळाली मला. एक्झॅक्टली. आणि ते 75,000 पुढे तुमची पूर्ण वाचकांची फॅमिली. म्हणजे कधी मला प्रतिलिपीमुळे काही त्रास झाला असं कधी झालंच आहे. त्या बाबतीत मात्र मी फार स्वतःला लकी मानेन की माझं पहिलं जॉब माझा प्रतिलिपीमध्ये होता. कारण त्यासारखी कंपनी आणि जे CEO आहेत त्यांचे रणजित सर, मायक, नाही खूप सेफ झोन मध्ये. आणि मेन कसं प्रतिलिपीवर जास्त करून गृहिणीच आहेत वाचक संख्या. पण लेखिका तर असतीलच, कारण जॉब करून लिखाण पण ज्यांचं आवड, पण वाचक संख्या 70% तर गृहिणीच असतील. बरोबर आहे. म्हणून ते एक असं सेफ वाटतं, कम्फर्ट झालं आता ते फॅमिली सारखं. वाईट. आता मी बघते ना, माझ्याही घरात बरेच गृहिणी आहेत, म्हणजे माझ्या मैत्रिणी पण आहेत तशा काही ज्या गृहिणी आहेत. मी तर स्वतःला वर्किंग गृहिणी मानते, कारण मी जॉब पण करते. आता आपल्यालाच तर नाही माहीत. पण आपल्या सगळ्यांमध्ये एक गोष्ट कॉमन असते, म्हणजे फार कमी अशा असतात की ज्या स्वतःला प्रायोरिटी देतात, स्वतःकडे लक्ष देतात किंवा स्वतःसाठी वेळ काढतात. इव्हन ज्या मैत्रिणीच्या घरून मी जस्ट आता आले तुमच्याकडे, ती पण म्हणजे गेले 2 दिवस आम्ही हेच सांगत होतो, ती तेच म्हणत होती की मला वेळ मिळत नाही. मी तिला ते सांग, थोडा वेळ काढ स्वतःसाठी, थोडा वेळ काढ. म्हणजे स्वतःला प्रायोरिटी देणं हे लक्षात पण येत नाही आपण, किंवा स्वतःसाठी वेळ काढणं. तुम्ही वेळ तर काढलाच, पण तुम्ही तुमची कला पण जपली जातो की तुम्ही लिखाण सुरू केलं आणि आज एवढं छान, एवढ्या मोठ्या स्टोरीज आहेत तुमच्या. ते सगळं तुम्हाला कसं जमलं, म्हणजे कसं सांगितलं स्वतःला की आपण वेळ काढूयात आता? मेन म्हणजे कसं आहे, ज्या गोष्टीची आपल्याला मनापासून आवड असते ना, त्याच्यासाठी आपण कुठूनही वेळ काढू शकतो. राईट, बरोबर. म्हणजे आपण काहीतरी करायचंय, आपण सारखं म्हणतो वेळच मिळत नाही. ते एक कारण झालं त्या गोष्टीसाठी, आपल्याला ती गोष्ट करायचीच आहे असं होतं. नाही ठीक आहे, आपल्याला एक जाऊ दे 2 दिवस कंटाळा लिहायचं नाही, लिहू नका, बरोबर, पण तिसऱ्या दिवशी तर लिहा. एक आता काय झालं, ते रुटीन बसलेले लिखाणच, लिहिलं नाही तरी मन बेचैन होतं. म्हणजे सवय झाली आता, सवय झाली. आता कसं जेवण लागतं आपल्याला, त्यामध्ये थोडंसं वॉकिंग फिरणं वगैरे, गप्पा लागतात, तसं ते लिखाणी लागतं.
असं झालं बस. तसं नाही, चहाची मी एवढी प्रेमी नाही, चहा प्रेमी नाही. ओके, हे रिलेटेबल नाही. तसं चहा मलाही नाही, पण चहा कॉफी काहीतरी लागतं. कॉफी तर मला पाहिला. नाही, चहा कॉफी कोणी दिली म्हणजे दिलं नाही तरी माझं असं हे नाही की हवीच पाहिजे. मला ब्लॅक कॉफी आवडते, ब्लॅक कॉफी दिली तरी चालेल. असं कधी झालं की तुम्ही लिहिता म्हणजे लिहिण्याला पहिली प्रायोरिटी दिली गेली आणि त्यात तुम्ही लिहिताय, पण नंतर तुम्हाला रिअलाइज झालं की अरे आपण जरा वेळ कमी देतोय घरात. हो, तसं झालं ना. तसं काय होतं, एक ॲडिक्शन लिखाणाचं कसं होतं, अरे लोकांना आवडतंय, चला पुढे आपण मग ते डोक्यात तेच चाललं. मग ते ॲडिक्शन बसतं आपल्याला, नाही आपण ते लिहायलाच पाहिजे, हेच पाहिजे. मग ते आपण जाऊ दे, हे काम उद्या आपण जाऊ दे, आपण हे काम आपल्याला कुठेतरी बाहेर जायचं, जाऊ दे लिहायचं आपल्याला हे. मग ते असं खूप व्हायचं. पण नंतर ना ते हळूहळू नाही का हेल्थ इश्यू वाढत चालले त्या गोष्टीमुळे. म्हणून मग आता ते स्वतःहूनच डोक्यात हे केलेलं आहे, एवढंही कुठल्या गोष्टीच्या आहारी जायचं नाही. मोजकच लिखाण असं मला कंटाळा ना लिहित नाही मी. आणि लिहायचं असेल तर 1 तासाच्या वर लिहायला जात नाही. आधी कसं वेळ मिळेल तसं लिहायचं, वेळ मिळेल तसं लिहायचं. अरे सगळे गेले जर पूर्ण घरात चला लिहितच बसावं, बाकीची कामं बाजूला ठेवावं, असं आधी होत होतं माझं. पण नंतर ना स्वतःच रुटीनमध्ये बदल केला आणि स्वतःच्याच मनाला बचवलं, नाही आपण कुठल्या शेड्यूल ठेवायचं लिखाणाचं पण. 1 तास लिहायचं, जेवढे शब्द होतील तेवढेच ठेवायचे, बाकीचे राहू द्यायचं. म्हणजे चांगल्याही गोष्टीच्या आहारी जाणं हे वाईट आहे. खूपच वाईट आहे. लिमिटमध्ये असावं. मग त्या डोक्यात तेच चालू असतं आपल्याला, काय काय गोष्टी आपण विसरून जातो त्या नादात. राईट, बरोबर झाले माझं 1-2 वेळा, म्हणून ते एक आपल्याला ते धडा मिळतो ना की नाही हे खूपच आपण अति करतोय डोक्यात. मग ते नाही, जाऊ दे, आपणच आपल्या ह्याला काय म्हणतात जरा आवर घालायला पाहिजे. बरोबर. हा ना. कसं समजलं की आता हे अति होत आहे म्हणून, केव्हा समजलं? असं मेन म्हणजे हेल्थ इश्यू जास्त वाढत चालते ना बसण्यामुळे. नाहीतर हेल्थ इश्यू आधी एवढे नव्हते. ते फक्त एका जागी बसून राहणं, पाणी प्यायचं नाही, हे घ्यायचं. आपण ते आपल्या माइंडमध्ये चालू असतं ना, आणि उठून पाणी प्यायला पण आपण कंटाळा करणार, एवढं ते अति होऊन जातं. इव्हन कधी कधी लक्षात पण नाही, आपल्याला भूक लागलेली, आपल्याला तहान लागलेली, हे पण लक्षात येत नाही. एवढं त्या लिखाणात मग्न होऊन जाते. कोणीतरी आवाज दिला ना मग ती चिडचिड होते, अरे का आवाज येतात, तर आपण लिहितो असं तुटते लिंक. आणि डोक्यात काय असतं, एवढं लिहून झालं ना म्हणजे लिंक तुटू नये हे डोक्यात चालू असतं. पण नाही, ते लिंक तुटू दे, काही लिहू दे, 1 तास झालं संपलं. मूड असेल तर मी तर कधी 15-20 मिनिटं लिहिले झाले बस. हे हेल्दी बाउंड्री सेट फार गरजेचं. म्हणजे आता एवढं लिहिण्याच्या आहारी जात नाही. पण दररोज आपलं एक शेड्यूल ठेवलं, नाही एवढा 1 तासात. आधी कसं लिहायला वेळ लागत होता, म्हणजे ते नवीन होतं ना सगळं, म्हणून ते सगळं सेट करायला माइंडमध्ये सेट. आता कसं लिहायला 15-20 मिनिटं बास होतात. नाही, आपण तेवढा अर्धा तास आपल्याला भेटला ना शांततेचा, अर्धा तास एक पोस्ट 2000 शब्द लिहू शकतो, एवढं ते हे झालं, कॉन्फिडंट आलेलं आहे. आणि हे मी याला रिलेट करू शकते, कारण मी स्वतः एक लेखिका. हो का? हो. आणि मी मध्ये असं माझं चालू होतं, ज्यावेळेस मला एक सिरीज स्क्रिप्ट द्यायची होती लिहून, तर मी सकाळी जॉब करायचे, माझा जो कॉर्पोरेट जॉब आहे तो, आणि मी रात्री लिहायला बसायचे. ते 2-3 वाजेपर्यंत द्यायचे. मला इतके ओरडले घरातले सगळे की काय तू रात्री का जागते, सकाळी उठत जा, सकाळी. पण ते बरोबर आहे, आपल्याला समजत नाही लिहिताना की नाही वाजले 4 वाजता. आधी रोज प्रॉब्लेम व्हायचा ना, आपल्याला शांतता लिखाणाला शांतता आहे. दिवसभर आमची कशी जॉईंट फॅमिली असल्यामुळे दिवसभर मला अशी शांतता, रात्री सारखी शांतता मिळणार नाही. मग ते रात्री 1 वाजेपर्यंत, 2 वाजेपर्यंत, 3 वाजेपर्यंत लिहित बसणं, ते कुठेतरी मग सकाळी ते मग आपले सगळं पूर्ण बॉडीवर इफेक्ट होतो ना त्या गोष्टीचा. झोप पूर्ण झाली नसते, मग ते पूर्ण परत नंतर कधी एकदा शांतता मिळते आणि कधी लिहू, असं ते चालू असायचं. मग आता रात्रीचं जागरण पूर्ण बंद केलेलं आहे. आपल्या सगळ्या एवढ्या भूमिका आहेत आपल्या, तुम्ही स्वतः एक गृहिणी आहात, आई, मुलगी, लेखिका, बायको, सून. या सगळ्या भूमिकेमध्ये तुमची आवडती भूमिका कोणती? सर्वात जास्त तर आईच प्रिय आहे. बरोबर आहे.
म्हणजे आता एक बायको म्हणून पण तेवढंच, आई म्हणून पण तेवढंच. मी आपण हे करू शकत नाही ना, की सर्वात आवडती भूमिका एक गृहिणी म्हटली की तिला सून म्हणावी लागते, आई म्हणावी लागते, बनावीच लागते, बायको बनावी लागते. सगळ्या गोष्टीतून जावं, ह्याची काकू, त्याची मामी, हे सगळे म्हणून आपण म्हणू शकत नाही की नाही ही सर्वात छान. गृहिणी सगळ्यांसाठी जगते, असं फक्त आपल्या नवऱ्यासाठी किंवा मुलांसाठी असं जगतच नाही. हे फक्त स्वतःसाठी जगत नाही ना, तर हा, बाकी सगळ्यांसाठी. गृहिणी स्वतःसाठी जगत नाही आणि तिचं जग पण तेच सगळे जगतात. जेव्हा ते असं गोंधळ सुरू असतो मनामध्ये, तेव्हा तुम्ही काय सांगता मग स्वतःला की एकदम शांत होतास? व रिलॅक्स राहायचं. मनात काहीतरी गोंधळ चालू असेल, नाही आपलं आता शेवटी एक हे असतं का म्हणतात, सगळ्यांच्या लाईफमध्ये काही ना काही प्रॉब्लेम्स असतात, कुठे ना कुठे तडजोड करावीच लागते. काही मनात कुठला गोंधळ असेल तर आपलं शांत रिलॅक्स बसायचं, काही काम करायचं नाही, शांत रिलॅक्स बसायचं, थोडा वेळ द्यायचा तो स्वतःला वेळ द्यायचा. त्या वेळेस आपल्याला स्वतःची गरज असते. हां, बरोबर आहे. वाव, हे खूप भारी वाटतं बोला आता तुम्ही. तेव्हा स्वतःची म्हणजे एक आपल्याला कसं स्वतःची गरज तेव्हाच असते की जेव्हा आपल्या मनामध्ये आपल्याला कोण समजून घेणार नसतं ना, तेव्हा फक्त आपल्याला स्वतःची गरज असते. तेच, बाकी कोणी आपल्याला समजून घेणार नाही. आपण कोणापुढे मन मोकळं, चला मैत्रिणी पुढे मन मोकळं करू, म्हणजे मिस्टरांपुढे, म्हणजे मुलांपुढे, तसं नाही. नाही. आपण तुम्ही तुम्हाला जे वाटतं ना ते स्वतःच्या मनातला गोंधळ स्वतःपाशी करा. स्वतःला वेळ द्या, त्या तुमच्या आवडीचं काम करा, शांत बसा, गाणी ऐका. गाणी असेल ना स्वतःसाठी जगा, तो दिवस मग तुम्ही स्वतःसाठी जगा. मलाही काही टेन्शन आलं वगैरे ना, चला माझं आवडतं काम आहे शॉपिंग, चला शॉपिंगला जा. मग तिथे मग ते रिलॅक्स होऊन जातं, मूड आपोआप शांत होतो. नाही आपण आता ती शॉपिंग जरी नाही केली तरी एक फिरून तरी यायचं. हां, म्हणजे नुसतं जर फिरलं तरी छान वाटतं. छान वाटतं ते. आणि त्यात मग कुठलं तरी आवडतं मला असं वेगवेगळं कलेक्शन, आता पर्स म्हणा, वॉच म्हणा, साडी म्हणा, हे बघायला खूप आवडतं. हां. घ्यायचं तर एवढं हे पण जर तेव्हा आपलं माइंड जरा हे सगळं चला गोंधळ असेल, चिडचिड होत असेल, नाही ह्या गोष्टी आपल्याला कुठल्या गोष्टीचा राग आलेला असेल वगैरे, मग ते डोकं शांत करण्यासाठी आपल्या आवडीचं काम करायचं. फेरफटका मारून आलं तरी छान वाटतं. फेरफटका मारून आलं तरी छान, नाही तर काहीतरी मग साफसफाई करत बसायचं, विनाकारण ते स्वच्छ असलं तरी काढत बसायचं. मग ते डोकं कुठे ना कुठे खर्च करायचं. हे सगळीकडे घेऊन आहे का? नाही, हे प्रत्येक गृहिणीचं काम आहे. हो, खरंच आहे. मी जेव्हाही घरी जात त्याची माझी आई काहीतरी ते साफ करा, पुसत बसा. तुम्ही मगाशी पण म्हणले की आपल्याला लिहिताना ना शांतता हवी, एकांत हवा असते. मग लिहिणं किंवा स्टोरीज लिहिणं किंवा इवन वाचत बसणं हे असं स्वतःपासून पळण्याचा मार्ग आहे का तुम्ही नव्याने स्वतःला भेटत असता ज्यावेळेस तुम्ही लिहित असता? ते स्वतःपासून पळण्याचा मार्ग तर म्हणजे ते तर आपण डोक्यात पण नाहीये. ते एक स्वतःसाठी वेळ देणं झालं. म्हणजे स्वतःलाच भेटत. स्वतःलाच नव्याने भेटतो आपण. वेगळं काहीतरी लिहिले की अरे आपण असंही लिहू शकतो, ह्याचा एक आनंद आपण पुन्हा नव्याने स्वतःसाठी जगत असतो बघा, असं वाटतं. ते एक विश्व वेगळं आहे. लिखाण आहे ना, ते विश्व वेगळं आहे. एक गृहिणीचं विश्व वेगळं आहे, असं झालं. हा ना, हे रियालिटी हे आपण तयार केलं असं. आणि त्या आभासी जगात राहणं खूप आवडतं, खूप. तेवढ्या पुरतं जास्त, म्हणजे आपण 24 तास राहू शकत नाही त्याच्यावर, पण तेवढ्या पुरतं इमॅजिनरी गोष्टींमध्ये आपण राहू शकतो. आता आपण काय, आता तुम्ही स्टोरीज वाचत, आपण काय किती इमॅजिनरी गोष्टी लिहित असतो. अरे हे रिअलमध्ये घडू शकतं का? एक आपल्या डोक्यात कल्पना असते, नाही एवढं नाही घडू शकत, इतकं पण नाही होऊ शकत. एवढंच. माझ्या स्टोरीज सगळे कशा सामाजिक, वास्तववादी ह्या टाईपमध्येच आहेत. म्हणून मी जो म्हणजे माझ्या कहाणीमध्ये, स्टोरीमध्ये जी गोष्ट लिहिते ना, ती सगळी फक्त असे हे असते का म्हणतात 70-80% नॉर्मल, म्हणजे रियालिटीच असते. थोडं 20% वगैरे काय असेल तेवढं आता इमॅजिनरी आपण लिहू शकतो, तेवढंच लिहिते मी. तेवढंच अफेक्शन असतं, नाही तर ते माणसांना म्हणजे रिअल लाईफ. मला ते वास्तववादी गोष्टी लिहायला खूप आवडतात. मग ते रियालिटी असते का म्हणतात, मग ते दिसून येतं. आणि खूप वेळेस ट्राय केला, चला आपण ॲक्शन लिहावं, हे लिहावं, ते नाही जमत. ते खूप ट्राय केला.
सगळे म्हणतात थोडंसं, खूप जण म्हणतात तुझं जॉनर बदल, माझं फॅमिली एक सामाजिक नाही तर स्त्री विषयाचा असा जॉनर आहे ना तो बदल, थोडंसं वेगळं काहीतरी कल्पना होईल. नाही, खूप ट्राय केलं, नाही जमत. नाही होत. पण तुम्ही हे खूप छान लिहितं, हेच नाही, कंटिन्यू. खूप जण म्हणते तू जसं साधं सिंपल आहे ना तेच तू खूप छान लिहिते, म्हणून त्या गोष्टी आपल्याला जे जमतं तेच लिहावं माझ्यासाठी. दुसरा जॉनर बदललं मग ते काय होतं वेगळंच, मग ते आपली अरे आपल्याला पुढे सुचतच नाही, मग ते क्लॉथ येतं डोक्याला, अरे पुढे काय लिहावं, मग ते अर्धवटच सोडून तसंच राहतो. होतं. त्यापेक्षा तो खूप वेळेस ट्राय केलं मी, 2-3 स्टोरीज लिहायचा ट्राय केला तसा, पण नाही त्याला वाचक संख्या ही मिळाली नाही, कारण की ते म्हणतातच स्वतः तुम्हाला नाही जमत आहे तुम्ही का लिहिता. बरोबर. ते रियालिटी चेक देतात हो, सगळे. रियालिटी नाही तुम्हाला नाही जमत आहे तुम्ही का लिहिता. बरोबर. मी आपले विराट कोहली लिहा, त्रिशा लिहा, अशा स्टोरीज लिहा. फॅमिली त्यांना फॅमिली म्हटले की मग त्यांना माझ्या स्टोरीज खूप आवडतात. अगदी बरोबर. पण आणि माझं म्हणजे माझं स्वतः पण मी रिलेट करते, कारण आम्ही जॉईंट फॅमिलीत राहतो ना, म्हणून त्याच्यामुळं मला त्या गोष्टी लिहायला खूप सोपं वाटतं. बरोबर. इफेक्ट जे आपण स्वतः एन्जॉय हां, करतोय ते जे लोकांना- अनुभवलंय ते फक्त एन्जॉय केलं, त्याच्यात फक्त आपण 20% काय असेल ते इमॅजिनरी गोष्टी आपण लिहू शकतो. हो. आणि तुम्ही एन्जॉय करतात त्यामुळं प्रेक्षकही एन्जॉय हो. करतात, ते रीडर्सही ते तसंच जरा जोपर्यंत ती गोष्ट मनातून येत नाही ना, तोपर्यंत ती वाचकाच्या मनापर्यंत जात नाही. आपण काहीतरी लिहिलं वगैरे असं नाही, चला आले डोक्यात असं असेल नाही, त्यात भावना ओताव्या लागतात. लेखकाचं कामच येते की भावना ओतल्याशिवाय वाचकाच्या मनात ती गोष्ट जात नाही. तुम्ही प्रतिलिपीच्या कसं काय संपर्कात आलं? प्रतिलिपी आहे आणि आपण हे करू शकतो असं कसं समजलं तुम्हाला? प्रतिलिपी फेसबुकवर ॲड बघितली होती, म्हणजे स्टोरीज येत होती ना फेसबुकवर, प्रोमो वगैरे असतो ना आपल्या फेसबुकवर, म्हणून मग त्याच्यावर डायरी गेलं. मग प्रतिलिपी ॲप म्हणून आहे, असे 2-3 ॲप होते त्यावेळेस, पण प्रतिलिपी खूप सोपं वाटलं ते वाचायला, शोधायला वगैरे. मग त्याच्यावर ते मग खाली लिहा वगैरे काय काय, तर खूप ते सर्च केलं काय असं नेमकं ते प्रतिलिपी. आपण जी गोष्ट नवीन काय म्हणतात बघतो, थोडंसं कन्फ्यूज होतं, गोंधळतो, अरे हे कसं चालू करायचं, हे कसं, मग त्यात शोध काढायची आपली एक जिज्ञासा वृत्ती असते की चला काहीतरी काढ. मग तशी संपर्कात आता 2019 मध्येच असं फेसबुकवर त्याची ॲड बघितली. मग सोपं वाटलं, लिहा म्हणून होतं, खाली आलं होतं, अरे आपण लिहू पण शकतो ह्याच्यावर, म्हणून ते एक इंटरेस्टिंग वाटलं. पण लिहायला सुरुवात केली त्याच्यावर. फेसबुकवर बघितल्यानंतर तुम्ही ॲप डाउनलोड करून हो. अकाउंट वगैरे काढलं त्याच्यात? हो. ओके. आणि मग लिहायला त्या लगेच सुरुवात केली की नाही, असं 2-3 महिन्यांनी सुरुवात केली, असं लगेच नाही. म्हणजे ते लिहायचं माहिती नव्हतं कसं, मला वाटलं की कोणी तर म्हणजे असं ते पोस्ट करत असतील, म्हणजे असं कुठले लेख, असं एवढं त्याच्याबद्दल माहितीच नव्हती ना. मग ते डाउनलोड करायचं, परत नंतर अनइन्स्टॉल करायचं, हेच चालू होतं. त्यानंतर 2-3 महिन्यांनी लिहायला हां, सुरुवात केली. तेव्हा पण असं जास्त इंटरेस्ट नव्हता लिहायला, एवढा वेळ पण नव्हता, आणि मी कसं मुलं लहान असल्यामुळं अशा गोष्टी पण लॉकडाऊनमध्ये जास्त वेळ मिळाला. अरे लॉकडाऊनने बऱ्याच जणांना हो. फायदा पण झाला. म्हणजे वेळ मिळाला नाही लॉकडाऊनमध्ये, पण लिहायचा एक इंटरेस्ट असतो ना, तो लॉकडाऊनमध्येच आला. आधी होता थोडाफार इंटरेस्ट, लिहित होते, जसं वेळ मिळेल तसं पार्ट पोस्ट करत होते. लॉकडाऊनमध्ये तर माझे 8-8, 15-15 दिवस पार्ट येत नव्हते, पण तरी लोक वाट बघायचं म्हणून ते आश्चर्य वाटत. वाव. लॉकडाऊनमध्ये प्रॉपर लिहायला सुरुवात केली तुम्ही? मेन लॉकडाऊन हा पिरियडच असा होता की काहीतरी ते मोबाईलच होतं, ते बाहेर जायचं नाही काय नाही, मग ते मोबाईलवर नाही. आधी लिहित होते मी, आधी एक स्टोरी माझी पूर्ण झाली होती. ओके. हां, मग ती अशी ह्याच्यातच केली होती, म्हणजे असं 8 दिवसांनी पार्ट टाका, 10 दिवसांनी पार्ट टाका. लॉकडाऊनमध्ये पण तसंच 15 दिवसांनी पार्ट टाका, पण ते लॉकडाऊनमध्येच लोकांना घर बस वाचायची आवड. हो. मग किती शब्द म्हणजे प्रतिलिपीने तुम्हाला कसं रीच आउट केलं त्यानंतर? असं काही शब्द लिमिट होतं त्यांचं की एवढे शब्द पोस्ट करा त्यानंतर नाही, तसं काहीच नव्हतं. प्रतिलिपीवर तुम्ही काय म्हणतात 200-500 शब्द करा, 10,000 शब्द, तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कितीही शब्द हे करू शकता. आता एक रुलिंग आला, म्हणजे आता आपण 1000 शब्द तरी प्रॉपर पाहिजे असतं ह्या टाईपमध्ये, म्हणजे ते वाचायला पण लोकांना बरं पडेल ना ह्या टाईपमध्ये. आधी तसं काही नव्हतं, तुम्ही किती 500 शब्द हे करू शकता, पोस्ट करू शकता, 300 शब्द पोस्ट करू शकता, किंवा तुम्ही 5000 शब्द पोस्ट करू शकता.
त्यावेळेस प्रतिलिपीचं असं हे नव्हते, रोल्स नव्हते जास्त. आणि मग तिथून कसं तुम्हाला कोणी कॉन्टॅक्ट केला की तुम्ही स्वतःहून त्यांना कॉन्टॅक्ट? नाही, मला मेसेज आला होता. 2-3 वेळा मी इग्नोर केला. परत नंतर कमेंट सेक्शनमध्ये पण त्यांचा नंबर पण दिला होता त्यांनी, मेसेज पण दिला होता. मग नंतर नाही मैत्रिणी लेखिका भरपूर झाल्या होत्या. मग त्यांच्या तोंडून ऐकलं, अरे आपल्याला पण असे मेसेज आलेत वगैरे, नंबर पण दिला आहे त्यांनी. पण मी दुर्लक्ष केलं, कारण की सोशल मीडिया ॲप म्हटलं की आपण थोडंसं घाबरतो हो. की आपलं काम काय फक्त लिहायचं आणि पोस्ट करायचं, ह्या गोष्टीमध्ये पडायचंच नाही, हे डोक्यात होतं. म्हणून त्या भानगडीत पडलेच नाही. म्हणून 2-3 महिन्यांनी कळायला लागले, अरे लोकांचे कॉन्ट्रॅक्ट व्हायला लागले स्टोरीच्या वगैरे. पहिले तर आपल्याला मला खोटं वाटलं. मग नंतर 2-3 जणांना चौकशी केली वगैरे, नाही सेफ हे आम्ही तर केलेत, कॉन्ट्रॅक्ट वगैरे केलेत. मग तेव्हा मग त्यांनी ते नंबर शोधून काढला. त्यांचे ते इनबॉक्स एवढा भरलेला असतो. मग नंतर कुठल्या गव्हर्नमेंट मग ते नंबर शोधून काढला. मग त्यांना हे केला, काय म्हणतात, मेसेज केला. तर मग लगेच त्यांनी स्वतःहून कॉन्टॅक्ट केला. ओके. आणि हे असं किती स्टोरीज तोपर्यंत तुम्ही पब्लिश केल्या होत्या ज्यावेळेस त्यांचा कॉन्टॅक्ट आला? तेव्हा माझे 5 स्टोरीज हे झाल्या होत्या, पब्लिश झाल्या. हो. लिहिण्याची तुमची कशी प्रोसिजर आहे? तुम्ही आधीच प्लॅन करता की असं मनाला सुचेल तसं तुम्ही लिहिता? नाही, मनाला सुचेल तसं आधी काही प्लॅन करत नाही. म्हणजे प्लॅन करण्यापेक्षा आपण वरवरची कामं करत, सकाळी उठल्या रुटीन, नाही आपल्याला हे लिहायचं आज, हे प्लॅन असतो डोक्यात. म्हणजे तेवढेच फक्त 1-2 लाईन? 1-2 लाईन. आपल्याला हा सीन लिहायचा आपल्याला आज. म्हणजे काल जे पोस्ट केलेलं असतं त्याच्या पुढचा सीन काय तो एक डोक्यात असतो. तेवढंच आपण 1-2 लाईन्स असं एवढे आपल्याला सीन लिहायचे, मग ते होऊन जातात दिवसभरात. वाव. मला ना बरेच जण माझ्या घरचे पण मला विचारतात की तू कसं जमतं एवढं लिहायला, 3,000-4,000 हजार शब्द लिहितेस कसं? आणि ते मला कधीच सांगता आलं नाही, कारण मला माहित नाही कसं जमतं, ते जस्ट येतं मला पण खूप जण म्हणले, अरे खास काय सुचलं मला एवढं कसं तुम्ही लिहिता. मी आता पण ते सांगायचं कसं, सुचतं आता सुचतं असं येतं तेव्हा. आता लिहायला एकदा बसतो ना आपण, ते आपोआप सुचत जातं. असं सीन छान वाटेल, तसं कितीतरी सीन आपण चेंज करतो. आपण नाही हा सीन खालचा सीन, अरे हा वरचा सीन असा पाहिजे होता, आपण परत जाऊन ते चेंज करतो थोडं. म्हणजे तुम्ही लिहून परत एडिट करून पोस्ट करता? हो, पहिले लिहिते, आपल्याला जसं सुचेल तसं लिहायचं. मग नंतर नाही तर कधी कधी काय करते, जो सीन लिहिलेला असतो ना तोच पहिले एडिट करतो. आता 4-5 ओळीचा लिहिलेला असतो, तो सीन बघते, त्यात आपल्याला काय वाटतं काय नाही, मग अजून एडिट करायचं त्याच्यात. आणि त्यानंतर तुम्ही ते पोस्ट करते. आपण लिहायला सुरुवात केल्यानंतर एक थोडा रिसर्च करतो की स्टोरी कुठे घडणार, पात्रांची नावं काय असतील, सीन्स काय असतील, डायलॉग्स वगैरे वगैरे सगळं. मग ज्यावेळेस असं सेटिंगचा विचार येतो, म्हणजे कुठे करायची ती स्टोरी, कोणत्या गावामध्ये किंवा काय असणार आहे सगळं? नाही, सगळा बेस तयार करावा लागतो पहिले. अगदी. मग आधी नव्हतं, आधी डोक्यात तसं काही नव्हतं लिहायचं. पण आता कसं थोडंसं एक प्रोफेशनल आपण लिहायचं आहे की व्यवस्थित लिहायचं. आता कुठलीही गोष्ट आहे ना, जगासमोर स्वतःचं नाव गेलेलं आहे, मग आपल्याकडून कुठलीही चुकीची गोष्ट लोकांपर्यंत पोहोचू नये हे डोक्यात असतं. म्हणून सगळ्या गोष्टीचा पहिले हे करावं लागतो, अभ्यास करावाच लागतो. पहिले त्याचा बेस, त्याची पात्रांची नावं, कुठलं गाव, त्या गावातल्या गोष्टी, काय असेल ते सगळ्या गोष्टीचा रिसर्च करूनच ती स्टोरी मी आता लिहायला घेते. फिरायचं थोडंसं मी टाळतेच, मला ते क्लायमेट नाही सूट होत लवकर. त्यामुळे रिसर्च इंटरनेटवर बघून असतो. हो, इंटरनेटवर रिसर्च. नाहीतर माझ्या आईंना, म्हणजे माझ्या सासूबाई, त्या पूर्ण म्हणजे पूर्ण देश फिरलेले आहेत, बाहेरच्या देशात पण गेलेले आहेत. हो, त्यांना आवडेल. दरवर्षी त्यांची एक ट्रिप प्लॅन करतातच. त्यांचा एक ग्रुप आहे छान मैत्रिणींचा. दरवर्षी हो, आताही जातात. आताच व्हिएतनामला जाऊन आल्या त्या. मग त्यांच्याकडून सगळ्या गोष्टी मला त्यांना काय असतं काय नाही, इथं काय, ते सगळ्या गोष्टी चौकशी कराव्याच असतात. त्यांनाही सांगायला खूप आवडतं, इथं गेले मग छान. मग त्यांच्याकडून जाणून घ्यायचे. आता केरळपासून ते काश्मीर, अरुणाचल प्रदेश सगळं पूर्ण देश फिरलेले आहेत, लक्षद्वीप वगैरे. परत त्यांना आवड आहे, आणि नाही आवड आहे तर त्या जातच दरवर्षी. आम्हालाही म्हणतात, तुम्ही जावा, बाहेर गेल्याशिवाय तुला कसं क्लायमेट सूट होणार नाही. म्हणजे खूप ट्राय केलं मी 1-2, मग ते आजारी पडणं नाही परवडत. मग पुढचा प्रश्न हाच होता, पण तुम्ही ऑलरेडी उत्तर कोणतं असं कॅरेक्टर जे तुमच्या फेवरेट, म्हणजे असे कॅरेक्टर्स आहेत का की ज्यात तुम्ही स्वतःला पण बघता?
तसं कुठलं कॅरेक्टर नाही आहे, म्हणजे मी स्वतःला पण बघते, कारण की सगळेच कॅरेक्टरमध्ये थोडी थोडी मी आहे. हा बरोबर. हो, म्हणून ते असं एकच कॅरेक्टर माझं आहे असं नाही ना. म्हणजे कुठलं असं हे नाही, सगळे जेवढे मी कॅरेक्टर लिहिले तर थोडीशी काय झलक मी माझी स्वतःची टाकतेस. स्वतःच्या आणि आजूबाजूच्या आजूबाजूचे मी जास्त करून आजूबाजूचे कॅरेक्टर आपण हे करतो. स्वतःला हे करायला थोडंसं आपलं हे होतं, हे आपण अवघड जातं. आपण स्वतः कसे ते आपल्याला स्वतःहून सांगता येत नाही. अगदीच बरोबर. त्याच्यामुळं आपलं कॅरेक्टर टाकणं म्हणजे थोडंसं हे होतं. मग असं बाहेरच्या लोकांमधून पण तुम्हाला प्रेरणा मिळत असेल की असं हे खूपच वेगळं काहीतरी कोण व्यक्ती दिसला की मग आपण हे हो, हो. लिहायचंय आता. नक्की. ते माझं ऑब्झर्वेशन भरपूर असतं की हा ना? नाही हे का तू अरे ही छान आहे, इंटरेस्टिंग व्यक्ती, आपण असंही कॅरेक्टर तयार करूया असं पण डोक्यात येतं. होऊ शकतं. असं एखादं तुमचं कोणतं फेवरेट कॅरेक्टर? माझं म्हणजे स्टोरीमधल्या म्हणजे माझं सर्वात फेवरेट कॅरेक्टर तर माझं किव्या आहे. ओके. म्हणजे ती सामाजिक स्टोरी आहे, एक नाते रक्ताचे म्हणून स्टोरी आहे. त्याच्यातलं किव्या हे कॅरेक्टर माझं खूप जवळचं आवडीचं आहे कॅरेक्टर. म्हणजे ते लिहिताना असं कोणाला तरी बघून लिहिल्यासारखं वाटलं. म्हणजे आता सगळ्यांच्या स्टोरीज आपण वाचतो, ऐकतो, ह्याच्या बाबतीत त्याच्या बाबतीत लिहिलेलं आहे. मग तेव्हा ते मग असं वाटतं की नाही मी ती कोणाला तरी बघून लिहिलेली स्टोरी असं वाटतं. हो. आणि तिचं कॅरेक्टर असं खूप छान म्हणजे मी हे केलंय ना, मला ती स्वतः मला आवडते की आपण एवढं सुंदर कॅरेक्टर लिहून छान लिहिलंय. त्या कॅरेक्टरबद्दल काही सांगू 2-3 शब्द? म्हणजे तिचं कसं आहे, तिचं स्वप्न होतं की पॅरिसला जाऊन हे करायचं, काय म्हणतात आपलं शिक्षण करावं, ते करावं. पण नंतर आईवडिलांनी गावातच लग्न करून दिलं. मग गावातलं मग ते एक असतं ना की नाही का गावाकडे लग्न केल्यावर मग त्यांना मुलगाच पाहिजे नसतो, मुलगी नको मुलगाच पाहिजे. तर मग नंतर मग ते मुलगी झाल्यावर गर्भपात करणं ह्या टाईपमध्ये मग ती कशी स्वतःला त्यातून आपल्या मुलींना पण वाचवते असं स्टोरी. मग ती नवऱ्याला तिला तिची मुली महत्त्वाच्या असतात म्हणून ती नवऱ्याला सोडून पळून जाते त्या गावातून. स्वतः एक आपल्या मुलींना घेऊन एक अनाथ आश्रममध्ये राहते अशी ती स्टोरी. मग अनाथ आश्रममध्ये राहले आपल्या मुलींचं भविष्य काय, मग त्या आपल्या मुलींसाठी ती पंख आता किव्या म्हणून किव्याचा अर्थ असं होता की पक्ष्यांची राणी. हां, म्हणजे ते एक नाव असं मी सर्च करत होते. माझ्या डोक्यात काय असतं की नाही का आपण जे नाव लिहितो ना तशी स्टोरी लिहावी. म्हणून ते एक नाव मला एवढं आवडलं, म्हणजे त्याचा अर्थ शोधत होते आणि हा अर्थ मला आवडला पक्ष्यांची राणी आणि बघितलं किव्या. नाही म्हटलं नाही हेच नाव लिहायचं, आपल्या स्टोरीला हेच सुटेबल आहे. पहिले स्टार्टिंगला काव्य असतं म्हणे, तुम्ही किव्याच आम्ही तर पहिल्यांदाच बघितले, असं नको काव्य असेल ह्या गावी. म्हटलं थांबा जरा स्टोरी हळूहळू पुढे जाऊ दे, तुमच्या लक्षात नाही म्हटलं कशासाठी मी किव्या लिहिले. मग ते किव्याचं कॅरेक्टर लिहिलं. पण नंतर ती मग ते स्वतःसाठी पण जगते आणि मुलींसाठी पण जगते असं दाखवते त्या स्टोरी. आधी स्वतःच लग्न झाल्यावर तिने ठरवलं होतं की आता फक्त फॅमिलीसाठी नवऱ्यासाठी जगायचं, आता मुलांसाठी. पण नवरा आणि घरातले फॅमिली स्वतः तिला समजून घेत नाही. तिला तिच्या एक मातृत्व शेवटी कसं दाखवलं तिथे की नाही का आई सगळं सहन करू शकते, फक्त आपल्या मुलांना काय झालेलं सहन करू शकते. मग त्यासाठी मग ती काय म्हणते माझ्यासाठी मग माझ्या मुलीच महत्वाचे. सो ते नवऱ्याला सोडून मग नवऱ्याला सोडून स्वतःचं आयुष्य ती जगते आणि मुलींनाही स्वतःच्या पायावर उभं करते अशी स्टोरी आहे ती. हे कॅरेक्टर सगळ्यांना होऊ शकतं. हे सगळ्यांचं पण ते लिहिताना छान वाटत होतं. अजून हा नाही आपण अरे असं स्ट्रगल तर म्हणजे असं स्ट्रगल करणारी कुठे, आणि त्याच्यात असं अतिरेक दाखवलं नाही की नाही ती आली अनाथ आश्रममधून काहीतरी दिलं, जॉब भेटली, मुली सेटल झाले आणि सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी मी सर्च करून वगैरे लिहिल्या आहेत. मग कधी तिला लोनची गरज पडते, कसं लोन आता लगेच लोन आहे आता कसं स्टोरीमध्ये हिरो आला, हिरोईनचं ट्रेन बनवतो त्यांचं लाईफ तसं नाही, शेवटपर्यंत तीच कहाणीचं हे झाली, हिरोज झाली. खूप छान आहे, म्हणजे तिच्याच लाईफची कहाणी हां. शेवटपर्यंत. आणि मग खूप जण रिलेट करतात त्या स्टोरी. आणि तुम्ही रियालिटी दाखवली आहे असं नाही की आता स्टोरीमध्ये कसं नाही हिरो आला, हिरोईन आली, झालं म्हणून थोडंसं दुःख झालं, ते दोघांपर्यंत प्रेम, अशी स्टोरी भरपूर असते. पण ह्यात तुम्ही दाखवलंय की ती फक्त मुलींसाठी आणि छोटी छोट्या गोष्टी मी त्यात दाखवले, लोन कसं घ्यायचं काय नाही, कोणाकडून काय, सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी त्यात लिहिल्यात ना. मग लोकांनी त्या गोष्टी ट्राय केल्या आहे ना असं
Wow. एक वाचक होती, तिची स्वतःची कमेंट होती की मला स्वतःचा काहीतरी बिझनेस स्टार्ट करायचा होता, पण मला काय म्हणतात पैशाची गरज होती, पण कसं करावं, पण ह्या गोष्टी म्हणजे ते मी हे दिलं आहे ना त्याच्यात कसं करायचं, कसं लोन घ्यायचं, प्रोसिजर वगैरे ती लिहिली आहे ना, मग ते स्वतः तिने ती यूज केली त्यावेळेस. आणि त्यांना ते आलं मिळालं. हो, मिळालं आणि स्वतः ते बिझनेस चालू असं त्यांनी वाचकांनी मग ते एवढं मनाला लागलं ना, अरे आपण काहीतरी लिहितोय, त्याचं एक आपण जे लिहितो ना त्याचं एक आपल्याला पुण्य मिळालं असं झालं ते. कोणाला तरी मदत मिळाली ह्या गोष्टीची. ती पण मी विचार करते असं खूप जण म्हणत होते नाही असं लिहून टाक, नाही म्हटलं मला ते नाही, ती व्यवस्थित प्रॉपर लिहायची स्टोरी. त्यासाठी मी खूप सर्च केलं, ह्या मैत्रिणीला विचार, त्या मैत्रिणीला विचार. मग एका मैत्रिणीने सांगितलं, अमृता म्हणून मैत्रीण आहे, ते सांगितलं तू असं लिही म्हणे, बघ म्हणे लोकांना आवडेल ते असं ट्राय. म्हणून मी तो सीन लिहिला तशी ते, आणि बरोबर ती प्रोसिजर वगैरे पूर्ण लिहिली कशी असते कशी नाही. मग ती प्रोसिजर एवढी आवडली, ती त्या वाचकाने बरोबर ती फॉलो केली. किती छान. आणि हे किती असं भारी वाटतं आपल्याला, म्हणजे कमेंट वाचल्यावर की हो, ते कमेंट वाचली की अक्षरशः डोळ्यात पाणी आलं. म्हणलं अरे आपण असं सहज लिहायला गेलं आणि लोकांनी ते अंमलात आणून त्याचा त्यांना फायदा झाला. मग ते एकाला तरी फायदा हां, झाला. एखादा फायदा झाला. मग ते मनाला एक छान, आपण काहीतरी लिहिलं कोणाला तरी त्याचा फायदा झाला, मग सार्थी की आपलं लिखाण कुठेतरी पोहोचली हां. लोकांसोबत पोहोचलं बरोबर आहे. आणि त्यावेळेसच एक किव्यामध्ये अजून एक होते की म्हणजे एक प्रेग्नेंट होती आणि प्रेग्नेन्सीमध्येच तिचा डिवोर्स झाला होता. डिवोर्स झाल्यानंतर असं म्हणजे काहीतरी असेल त्यांचे पर्सनल प्रॉब्लेम, मग त्यांची कमेंट्स आली होती म्हणे मला डिवोर्स झाल्यानंतर तिच्या फ्रेंडनी मेसेज केला होता की नाही का ती माझ्या मैत्रिणीचा डिवोर्स झाला आणि जेव्हा तिला मुलगी झाली तेव्हा तिला बघितल्या क्षणी मला असं वाटलं की तिचं नाव किव्याच ठेवायचं. मॅडम मी सांगितले तिला की तुझी स्टोरी ही अशी अशी आहे आणि ही तुला खूप रिलेट होती, तू तुझ्या मुलीचं नाव किव्याच ठेवायचं. आणि मग ती म्हटलं किती म्हणजे ते वाचलं की असं अंगावर काटा येतो. ही खरंच फॅमिली झाली आता तुमची. खूप मोठी फॅमिली झाली आणि ते त्यांच्याशिवाय आता विश्वास नाही. आता ही जशी माझी रिअल फॅमिली आहे ना, तशी ती आभाशी मी ओळखत पण नाही. जरी ते ऑनलाईन असली ना ती ओळखत, पण ती फॅमिली खूप महत्वाची आहे माझ्यासाठी. आणि एवढं प्रेम करणार, खूप प्रेम करणारी, म्हणजे अजून जास्त लिहू वाटतं आपल्याला की अजून जास्त स्टोरीज टाकाव्या याच्यात. तसंच होतं. वाव. आपण आता तेच म्हणालो आपण की आता एवढी छान एवढी मोठी फॅमिली, लाईक 97 मिलियन ज्यावेळेस मी आकडा बघितला त्याच वेळेस मला असं झालं होतं की यार काय म्हणजे मला ह्या स्टोरी सगळ्या वाचून काढायच्या आहेत. पण मला अनफॉर्च्युनेटली मला तेवढा वेळ मिळत नाही. पण मी ही वाचली स्टोरी, त्रिपुरा नाव आहे त्या कॅरेक्टर, हा स्पर्श प्रीतीचा. आणि मला असं झालं की आता मी पैसे देणार नाही, मला बरं कळलं. कारण 15च्या पुढे आय थिंक काही वाचता येईल. 15च्या नंतर सो आज मी जाताना ती स्टोरी प्रवासात नाही, नक्की वाचा. मग असं इतका वाचक वर्ग ज्यावेळेस एवढी त्यांना स्टोरी आवडतात तुमच्या सगळ्या, आणि ते वाट बघत असतात की तुम्ही कधी पुढचा पार्ट टाकणार, तुम्हाला असं स्पेसिफिकली काय वाटतं की तुमच्या स्टोरीजमध्ये असे कोणते पार्ट्स आहेत जे त्यांना खूप रिलेटेबल होतात, जे त्यांना खूप आवडतात? त्यांना त्या म्हणजे स्टोरीमधल्या जो हळवेपणा असतो, एक भावनिक बंध, ते जास्त त्यांना मनाला फील होत असेल म्हणून ते वाट बघत असेल. कारण की त्याच्यात मी जास्त करून एक भावनिक बंध तयार झालेले आहे त्या स्टोरीबद्दल. आता एक आपलं असतं ना आता छोट्याशा कुठल्या गोष्ट, तसं वाचकांचं त्या लिखाणाबरोबर एक भावनिक बंध तयार झालेलं आहे. म्हणून ते वाट बघत असतील. असं एवढं मनातलं तुम्ही मानता? असं नाही आहे त्याच्यात की पुढे काय होईल म्हणजे क्युरिओसिटी, असं काही नाही. माझी स्टोरी सिम्पल स्टोरी असते, तरी लोकांना ते पुढे काय होणार वाचायची उत्सुकता असते. असं म्हणजे विलन नाही कोण, असं म्हणजे एका सस्पेन्स थ्रिलर असं काही नाही. माझी स्टोरी साधी सिम्पल आपल्या घरेली टाईपमध्ये स्टोरी असते, तशी टाईपमध्ये स्टोरी. तेच जास्त वाचायला आवडतं, कारण ते रिलेट होतात ना त्या गोष्टी. रिलेट होते. ते म्हणतात अरे असं वाटतं की हे फॅमिली समोर उभी आहे आपल्या आणि घरातच चाललंय असं. घरातच मी स्पर्श प्रीतीचं वाचली असेल तर त्यातलं नंदा कॅरेक्टर एवढं फेमस झालंय. हो, वाचा तुम्ही, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. खूप लोकांना म्हणजे ती मुलीची आई ते खेडेगावात राहत असतं. म्हणजे नंदा हे कॅरेक्टर एवढं फेमस झालं की लोकांना तिच्यासाठी ती स्टोरी लोक आवर्जून वाचतात.
काय असं काय स्पेशल आहे ते ती काय? म्हणजे एक निरागस दाखवली, एक खेडेगावातली. आता खेडेगावातली काही कशी असते, आपल्या सगळ्यांसाठी एक जीव ओतणारी, हा. आणि सगळ्यांनी आलं घरी आलो. आणि खेडेगावातली बायका आपली आजी कशी असते, अरे या जेवा खावा पिया वगैरे, ह्या टाईप मध्ये तिचं निरागस मन, असं म्हणजे कोणाच्या बाबतीत पाप नाही, हा. अरे ही अशी का बोलली तशी का बोलली, काहीच नाही. म्हणजे या खेडेगावातली लोक कशी असतात असे आपलेपणा, तसं तिचं कॅरेक्टर दाखवलं. मला माझ्या सासरकडच्या सगळ्या बायका आठवल्यात, म्हणजे सगळ्या स्त्री. मला सासूबाई माझ्या आणि 2 चुलत सासवऱ्या, अच्छा. पण त्या तिघी पण इतक्या, आमची अशी जॉईंट फॅमिली सासरकडची, सो त्या तिघी पण असतं, म्हणजे मला वाटत नाही की मी सून आहे काय घरची, मला असं वाटतं मी मुलगी आहे. की गेले की अशा बसवतात, तू किती बारीक झाली गो, खाल्लंच नाही गं तू, मुलगी आता आपण हे खाल्लं ते करू. ते तसंच आहे, ते नंदा कॅरेक्टर मी तसंच क्रिएट केलंय. कारण मेन म्हणजे माझी आजी तशीच होती, सगळ्यांना घेऊन बसणारी. ते आम्ही गावाकडे गेले, गावाकडे आमचा मोठा वाडा होता, आम्ही गावाकडे गेली, महिना आम्ही सुट्टीला जात होतो लहानपणी. पण ते खूप असं त्यांची बाळा, अरे माझ्या नाती आल्या, त्यांना काय करून काय नाही, कुठे ठेवून कुठे नाही, असं. तुम्हाला हे असं आधीपासून अशी रायटिंग स्टाईल होती तुमची, की तुम्हाला असं वाटतं खूप आता 6 वर्ष झालं तुम्ही लिहिताय आणि दररोज तुमची प्रॅक्टिस आहे, म्हणजे दररोज तुम्ही लिहिताय ॲटलीस्ट 15 मिनिटे का होईना, सो हे प्रॅक्टिसमुळे आता तुमचं लिखाण परफेक्ट झालंय, की हे असं आधीपासून स्टाईल अशीच होती तुमची? नाही, प्रॅक्टिसमुळेच झाली. आधी माझं लिखाण नाहीच ना, लिखाणाचं असं काही नव्हतंच की आपण लिहावं वगैरे, काही नव्हतं. हे प्रॅक्टिस झाली म्हणून आता ते सुचायला लागलं. नाही तर आधी स्टार्टिंगला लिखाण खूप जड जात होतं, पण ते लिहिलंच नाही ना. वाचन केलं पण ते लिहायचं, आपल्या मनातले शब्द कोतायचे, शब्द मग ते आपला तो असतो ना भंडारा शब्दांचा, तो कसा उघडायचा तेच माहिती नव्हतं. बरोबर. डोक्याला तेवढं खर्च केलाच नव्हता डोक्यात. बरोबर आहे. मग जसं जसं हळूहळू तिचा इंटरेस्ट वाढायला लागला, मग ती आवड एक निर्माण झाली की आपोआप त्या गोष्टी आपण पूर्ण आपलं मन तन सगळं ओतून टाकतं, तसं झालं. हां. आणि हे मी बऱ्याचशा, म्हणजे आता माझे मित्रमैत्रिणी पण बरेचसे रायटर्स वगैरे आहेत. मी त्यांच्यातसुद्धा ही गोष्ट कॉमन बघते, की जोपर्यंत मनातलं उतरवता येत नाही, तोपर्यंत शांत बसत नाही. म्हणजे असं बेचैन होतं की कधी एकदा हो, होतं तसं बेचैन होतं. अरे हा सीन लिहिलाय आपल्याला, कधी लिहावं. परत काय होतं की नाही का, आपल्या डोक्यात आहे तोपर्यंत लिहावं. परत एकदा ह्याच्यातला कुठला तरी आपला एक पॉइंट मिस झाला की झालं, मग ते आपल्या त्या सीनचा मग होतं, खूपदा होतं. पण वेळेअभावी ते मग नाही, आपल्याला ते ऍडजस्ट करावंच लागतं. पण ते मनात राहतं. मनात राहतच ते. म्हणजे एवढं लिहिलेलं असतं ते नाही. पण ते खाली सर दोन ओळी असतात ना, अरे आपण काहीतरी चांगली ओळ आपलं आठवली होती तीच विसरायची, पण ते दिवस त्यातच जातो. काय आठवलं, काय एवढं पान भरलेलं असतं, त्याच्यात काही इंटरेस्ट नसतो आपल्याला, पण ती कुठली एक शब्द विसरले त्याच्यातच आपलं मन घोळत असतं. खरं, बरोबर आहे, एकदम बरोबर आहे. फॅमिली मेंबर सगळे कसे सपोर्ट करतात, त्यांची काय रिॲक्शन असते तुम्ही लिहिला? नाही, त्यांची खूप म्हणजे असं, माझ्या मिस्टरांची तर तू ते स्वयंपाक कमी कर पण लिखाण व्यवस्थित प्रॉपर कर, तेव्हा तुझं शांत असतं डोकं. त्यांचा खूप सपोर्ट आहे, म्हणजे मिस्टरांचा खूप सपोर्ट आहे. तुला देवाने दिली ना कला, त्याचा तो उपयोग व्यवस्थित करून घे. आहे तुला अशी कला कोणाला मिळत नाही. मग ते आपल्याला जी कला दिली, आणि असं नाही की तुला त्याच्यासाठी खूप जास्त मेहनत करावी लागते, फक्त लिहायचं तरी आहे. मग कधी कधी चिडचिड वगैरे, अरे तू आज लिहिली नाही का, लिखाण केलं नाही का. किती छान आहे, म्हणजे खूप त्यांचा सपोर्ट. माझ्या मुलांचाही सपोर्ट आहे. मम्मा तू आज मराठी लिहिली नाही. मराठी एवढं त्यांच्या लक्षात येत नाही. माझ्या मुलाचं खूप असतं की नाही मम्मा तू आज मराठी लिहिली नाही. पहिले त्याला म्हणता येत नव्हतं की पण मी मराठी काहीतरी टाईप करतच, तेवढंच त्याच्या डोक्यात होतं. हे एवढं बोलणं सुद्धा किती मिनिटं करतो, आणि किती आपल्याला स्ट्रॉंग वाटतं असं लगेचच, की आपण काहीही करू शकतो. हो, नाही त्यांचा सपोर्ट तेवढा आहे ना, मग त्याचं स्ट्रॉंग फिलिंग होतं. नाही तर माझं कसं, आधी मी खूप असे घाबरट, असं थोडं ते घरात असलं की आपल्याला असं बाहेरचं जग माहितीच नसतं ना, मग बाहेरच्या जगातल्या गोष्टीच माहिती नाही, तर आत्मविश्वास पण एक कमी असतो. पण जसं लिखाण वाचन सुरू केलं, जसं प्रतिलिपी बरोबर कॉन्टॅक्ट आलं, बाहेरच्या लोकांबरोबर 4 गोष्टी कळायला लागल्या, तसं एक आत्मविश्वास वाढलेला आहे. बरोबर. सगळं आता तुम्हाला भरपूर प्रॅक्टिस पण झाली, त्यामुळे आता आता भीती वाटत नाही आता. म्हणजे कोणाशी पण बोलताना थोडा विचार करत होते मी वगैरे, पण नाही, अरे आता आपण पण पुढच्याशी बोलताना थोडंसं असं नाचलं नाही,
आपण बोलू शकतो. एक आत्मविश्वास प्रतिलिपीने मला हे आत्मविश्वास जी कमी होती माझ्यात ती दिली. सगळ्यात महत्वाचं आहे. हो, आणि हे मी मेन आत्मविश्वास असल्याशिवाय आपण कुठली गोष्ट करू शकतो. बरोबर, हे मी प्रत्येकाकडून ऐकते जे प्रतिलिपीवर लिहितात, ज्याही गृहिणी स्त्रिया आहेत, प्रत्येक जण म्हणते की प्रतिलिपीने कॉन्फिडन्स दिलाय. हो, सुद्धा ते मिळत आहे, पण पैसा काय आज आहे उद्या आहे, ती एक पण गोष्ट आहे. प्रतिलिपीने मानधन सगळ्यांना व्यवस्थित दिले. म्हणजे म्हणजे वाटलं नव्हतं कधी की प्रतिलिपीतून एक मानधन मिळेल वगैरे, असं कधी वाटलं नव्हतं. पण ते अपेक्षेच्या पेक्षा जास्त दिल्यामुळं म्हणजे एक असं प्रतिलिपीने ती म्हणजे डोक्यात नव्हतं की आपण जे लिहितोय त्याचं आपल्याला कधीतरी मानधन मिळेल, पैसे मिळेल, असं कधी डोक्यातच नव्हतं ना. मग ते मिळालं की असं अरे म्हणजे त्यातून ती पण एक इंडिपेंडंट गोष्ट आपल्या स्वतःसाठी. परत नंतर एक कॉन्फिडंट असतो ते आपलं, नाही आपण जी गोष्ट लिहितो ती बरोबर आहे, एक ते मग आपण पोस्ट करायला काय हरकत आहे. एक असं मग आत्मविश्वास प्रतिलिपीनेच दिलेला आहे. मग ते आयुष्यभर त्यांची ऋणी राहील. हो, ते मी माझ्या बाबतीत ते म्हणू शकते. कारण जो मी तिथं काम केलं, जेवढा मी तिथं जॉब केलं, ते माझं सगळं प्रतिलिपीला श्रेय. प्रतिलिपीचा सगळे मेंबर खूप म्हणजे असं सपोर्टिव्ह, म्हणजे सगळ्या असं फॅमिली सारखे ते. कधी सेफ झोन वाटतो त्यांच्याशी. कधी आपण कुठल्याही गोष्टीशी बोलू शकतो, काही करू शकतो. म्हणजे तुमची आत्ताची सगळ्यात मोठी स्टोरी आहे 66 तासांची स्टोरी आहे तुमची. आय थिंक त्याचं नाव हा स्पर्श प्रीतीचा पार्ट 1. ती स्टोरी अजूनही ऑनगोईंग आहे. हो, चालू आहे अजूनही चालू. हो, चालू आहे. वाव, एवढं 66 तासांचं म्हणजे ते वाचणं फक्त 66 तासांची स्टोरी आहे, पण लिहिण्यासाठी तुम्हाला त्याला खूप काळजी. 2 वर्ष झाले, 2-2.5 वर्ष झाली. कंटिन्युअस लिहिला तुम्ही? 2023 मध्ये चालू केली स्टोरी. अच्छा. वाव, कंटिन्यू चालू आहे स्टोरी. आणि त्या ह्याच्यात काय झालंय की सेकंड पर्व आलाय. 5 वर्षप्रीतीमध्ये पहिला पर्व संपलेला आहे. तो संपूर्ण आता कधी फेबमध्ये संपलेला होते. फेब पासून मग आता मार्च पासून सेकंड सीझन चालू झाला. ओके, ही खूप मोठी कमिटमेंट आहे. म्हणजे तुम्ही 2 वर्ष झालं कम्प्लीट असं लिहिता. हे आधी असं प्लॅन केला होता की आपल्याला नाही लिहायचे, मग एवढं डोक्यात नव्हतं. जरी 100 भाग करायचे, संपवायचे, पण आता 500 भाग होतील त्याचे. म्हणजे आता स्टोरी संपत आली ही, अजून महिना 1.5 महिना चालेल. पण ते माझ्या लिखाणावर आहे की किती वेळ चालेल. बरोबर. हे प्लॅन असं म्हणजे याचं पण असं रिसर्च केला होता की आता एवढी मोठी नाही, तेवढं नाही. फक्त असं त्याला तेवढं प्रेम मिळतंय म्हणून प्रेम मिळते म्हणून ती पुढे चालली. म्हणजे डोक्यात नव्हतं की पहिला सीझन संपून दुसरी काहीतरी लिहावं असं डोक्यात येतं. पण नंतर एक कॅरेक्टर डोक्यात आलं, मग त्याचा सेकंड सीझन चालू केला. आता लगेच 3rd सीझन पण होऊ शकतो ह्याच्यात, कारण की अजून एक कॅरेक्टर आहे की त्याची स्टोरी मला लिहायची आहे, डोक्यात घोळत आहे. वाव. पण आता पण अजून त्याच्याबद्दल मी अशी कल्पना दिली नाही वाचकांना, कारण की मला ही स्टोरी संपवायची कुठल्याही बेसिस वाच. म्हणजे 1-2 महिने बाद झाले, खूप मोठी लॉंग झाली ही स्टोरी, म्हणून ही स्टोरी संपवायची. पण एक सीझन आणेल, पण दुसरा ह्याच्यात करेल. मग ती न्यू स्टोरी. न्यू स्टोरी असेल, नाव पण नवीन असेल, पण त्याच्यातलंच कॅरेक्टर उचलून घेणार आहे मी. पण ते अजून म्हणजे पूर्ण अजून त्याची तयारी झाली नाही. बरोबर. ही एवढी स्टोरी संपल्यानंतर मी ते तयारी सुरू. ही एवढी मोठी स्टोरी सुद्धा असं लोक एवढ्या आवडीने वाचतात. म्हणजे तुम्हालाही तो प्रश्न पडत असेल की मी संपवू की नको. हो, खूप पार्ट आली की त्यांचे टेन्शन. अरे ऋषिका काढे आल्या, आता नवीन कॅरेक्टर त्यांच्या डोक्यात घुमले. आधी कसं होतं की पिहू आणि विराट, पण आता मग नंतर ना मग त्रिशूल. फर्स्ट सीझन मध्ये त्रिशूल फेमस होते, त्रिपुरा आणि प्रांशूल. सेकंड सीझन मध्ये आता ऋषिकेश आणि पर्णिका असे 2 कॅरेक्टर. मग त्यांचं त्यांनी कॉम्बो केले. ऋषिकाचे पार्ट ते स्वतःच करतात. आता कुठलेही 2 असतील ना कॅरेक्टर असतात. आता प्रियांश आणि शलाका असं होतं, तर त्यांचं प्रिशा केलं. मग नंतर त्रिपुरा आणि प्रांशूल होतं, त्यांचं त्रिशूल केलं. आणि ऋषी आणि पर्णिकाचं ऋषिका केलं. म्हणजे ते स्वतःहून त्यांचं नावाचं हे करून घेतात. किती छान. हे सुद्धा बघून किती. हो, मग ते आश्चर्य वाटतं. अरे बापरे, मला मध्ये नाव सुचत नव्हतं ऋषिकेश आणि पर्णिका असं म्हटलं. मग लोकांनी त्यांची नावं, अरे ऋषिका ठेवा ना, आपण हे ठेवा. तरी म्हटलं तुम्हीच ठेवा आणि तुम्हीच ठेवा.
नाही तर मग तेवढंच लिहितात ते ऋषिकाचं पाठ कधी येणार मग त्याच्यावर मला लक्षात येतं हा ह्यांना पाठचा येईल ते म्हणजे कुठलाही आता नवीन सोनेरी विन चालू आहे 5वा सीझन चालू आहे त्याच्यात आहे नवीश आणि कृता त्यांचंही त्याने हे करून टॅग दोघांचं पण कॉम्बो केलं नविता. अरे एवढे इन्व्हेस्टेड असते स्टोरी. हो खूप असं ते स्वतः इंटरेस्ट घेतात आपल्याला असं वाटतं की स्टोरीचं ते कॉम्बो करतात तेव्हा आपल्यालाच आश्चर्य फिरवतं अरे असं होऊ शकतं होऊ शकतं. आणि हे तर रोज तेवढंच उत्सुकता वाटत असेल की आज काही कमेंट्स येत आहेत, आज काही नवीन नाव करतात, नवीन ते स्वतःहूनच नाव ठरवतात. हा नाही मी कमेंट्समध्ये जात असताना पण मी एक वाचले की तुमचं नाव असं नोटिफिकेशन वरती येतं ना की नवीन पार्ट अपलोड केला हां. तरी सुद्धा म्हणजे ते कोण नाव आठवत नाही मला कोणी कमेंट केली पण ते म्हणले की तरी सुद्धा चेहऱ्यावर असं स्माईल येतं की नवीन पार्ट आलाय मग सगळी कामं सोडून आपण पटकन वाचायला हो. बसतो. आणि मग लगेच पुढचा पार्ट कधी येणार. ते तर आहे. मध्ये मध्ये तर काय करायचे मी रात्रीची माझं कसं आहे की दुपारी लिहिलं दुपारच्या टायमिंगला लिहून झालं की त्याच्यानंतर मग दिवसभर वेळ मिळाला नाही मग रात्री आपलं असं 10च्या नंतर सगळं शांत झालं मग 10च्या नंतर थोडं एडिटेशन वगैरे असं मग आपला 11:30-12 वाजता कधी कधी मग पोस्ट करायला वगैरे मग लोकांचं असं आहे रात्री नका ना पोस्ट करायचं आम्हाला सकाळी लवकर उठायचं असतो टिफिन असतो माझं मिस्टर होतं ही ओरडत अरे बाबा मला पण सकाळी उठायचं असतं नाही तर तुम्ही रात्री 12 वाजता आम्ही कधी वाचणार कधी झोपणार नाही आणि काय काय तुम्ही टेन्शन देऊन ठेवता कधी कधी पाठमध्ये रात्रभर झोप येत नाही पण आता सकाळी पाठ पोस्ट केलं अहो सकाळी आमचे स्कूलचे टायमिंग्स असतात हे असतं डबे असतात हे असतात गृहिणीचं खूप असतं आणि ते तुमचे पाठ ते जसं तुमचे पाठ आले कधी वाचू असं होतं बरं आणि त्यात कामं करू का पाठ वाचू असं ते ओढ लागले असते ना की पार्ट आलाय कामं संपवायचे काय करू. आता ज्यांना तुमच्यासारखं प्रतिलिपीवर किंवा तसे असे काही ॲप्स आले ज्याच्यावर आपण लिहू शकतो ते जर सुरुवात करायची असेल घर बसल्या तर तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल म्हणजे त्यांनी कोणत्या प्रोसेसमधून जावं काय करावं ते. प्रतिलिपीवर पहिले त्यांनी स्टार्टिंगला जर त्यांना लिखाण सुचत असेल तर एक छोटीशी शॉर्ट स्टोरी लिहावी काय त्यांच्या डोक्यात काय असेल ते थोडीशी लिहून घ्यावी आपण एकदा पोस्ट केली आणि त्याला थोडंसं काय म्हणतात इंटरेस्ट आपल्याला स्वतःला मनातून इच्छा यायला पाहिजे असं कोणीही लिहू शकत नाही मनातून इंटरेस्ट यायला पाहिजे नाही आपण लिहू शकतो मग ते हळूहळू त्यांनी स्टार्ट करावं लिहायला. ओके. आणि दररोज एखाद पार्ट हो दररोज एखादा पार्ट पहिले तुम्ही 500 शब्दांपासून करा नंतर 1000 शब्दांपासून पण दररोज थोडं का असेना पोस्ट करायचं त्याशिवाय काय म्हणतात आपल्या डोक्यालाही चालणार नाही आणि तोपर्यंत पुढच्यालाही आपल्या मनातलं कळणार आणि तेवढं एंगेजमेंट पण एंगेजमेंट राहणार नाही मग ते काय होतं की तुम्ही एक दिवस लिहिलं परत 5-6 दिवस नाही लिहिलं मग ते आपली ही लिंक तुटते आणि मग आपल्यालाही सुचत नाही मग आपल्यालाही इंटरेस्ट राहत नाही असं आपलं स्वतःचं मनच आपल्याला घेऊन उठल्यानंतर म्हणजे एवढं प्रेशर घेण्याची त्यात काही गरज नाहीये तुम्ही काय असं म्हणत नाही की तुम्ही एवढे शब्द लिहा तुम्ही दिवस घालवा तसं नाही तुम्हाला जेवढं सुचतंय तेवढंच तुम्ही लिहा तुम्हाला एका छोटा सीन आणि घेऊन तुम्ही ड्राफ्टमध्ये ठेवा पण लिहा दररोज का असे ना 300 400 500 शब्द लिहून तुमच्या ड्राफ्टमध्ये तुम्ही सेव्ह करून ठेवा. तुमच्या स्टोरीसाठी तुम्हाला मानधन मिळायला कधीपासून सुरुवात झाली? 2021 पासून. ओके. म्हणजे तोपर्यंत किती लिहिलं होतं तुम्हाला? तोपर्यंत 4-5 स्टोरीज झाले होते माझे. 4-5 स्टोरीज झाले. आणि मग रेशमी नातेपासून तुम्हाला पैसे मिळायला सुरुवात झाली? नाही रेशमी नाते आधीच लिहिलेली होती. अच्छा. हो. बच्चू 2021 पासून त्यांनी हे चालू केलं ना मानधन चालू केलं ॲड. अच्छा. ओके. त्यांच्या ती प्रोसिजर सगळी कशी होती लाईक कॉन्ट्रॅक्ट मिळाला होता तुम्हाला? नाही कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतरच त्याचं हेच पहिले आधी स्टिकर्स होते वाचन देत होते पण जेव्हा कॉन्ट्रॅक्ट झाला जेव्हा त्यांनी स्टोरीज हे केलं तेव्हापासून ते व्यवस्थित प्रॉपर त्याचं मानधन मिळालं. आपण जर तुमची इच्छा असेल तर आपण हे थोडंसं डीपमध्ये बोलू म्हणजे आपण नंबर्स वगैरे नाही डिस्कस करणार पण एक आयडिया लागून जाईल आपल्या ऐकणाऱ्यांना पण की काय नक्की प्रोसिजर असते. सो ज्यावेळेस तुम्हाला प्रतिलिपीने कॉन्टॅक्ट केला स्वतःहून त्यांच्या रिप्रेझेंटेटिव्ह त्यानंतरची प्रोसिजर काय होती सगळी? त्यानंतर म्हणजे बोलणं झालं स्टोरीबद्दल कॉन्ट्रॅक्ट वगैरे झाला मग त्या स्टोरीचं म्हणजे ॲडव्हान्स पेमेंट वगैरे त्यांनी दिलं. ओके. म्हणजे ते प्रतिलिपी FM पण चालू करणार होते FMसाठी स्टोरी घेत होते ना. ओके. नवीनच नुकतंच ॲप लॉन्च झालं होतं मग FMसाठी स्टोरीज ते घेत होते. ओके.
मग कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर मग त्यांचं मानधन पैसे वगैरे आले जेवढे त्यांनी सांगितले चांगलं म्हणजे व्यवस्थित म्हणजे आपण इमॅजिन करू शकत नाही की हा आपल्या लिखाणातून आपल्याला एवढे पैसे मिळू शकतात असं चांगलं म्हणजे त्यांचं मानधन आणि प्रतिलिपीसारखं हे काय म्हणतात कसं ना इन्कम असं कुठे मिळणार नाही असं मला वाटतं. हां हो खूप छान. प्रतिलिपीसारखं इन्कम नाहीच कुठल्याच ॲपवर नाही. आणि रिजनल लँग्वेज म्हणजे मराठी मराठीसारख्या लँग्वेजला आणि वाटलंच नव्हतं की घर बसल्या आपण एवढं कमवू शकतो आपल्या स्टोरीजमधून हो स्टोरीजमधून वगैरे कधी कमवण्याचा काही हेतू नव्हता पण आता दिलंय प्रतिलिपीने तो प्लॅटफॉर्म आपल्याला उपलब्ध करून दिलाय मग आपण त्याचा फायदा घ्यायलाच पाहिजे म्हणजे दिलाय आपल्याला तर आपण त्याचं काही ना काही आधी आपण लिहितच होतो ना फक्त तेव्हा काय होतं की हे नव्हतं काय म्हणतात एक शेड्यूल नव्हतं लिखाणाला उगाच लिहायचं 8 दिवसांनी 15 दिवसांनी वर्षात लिहावं की पण जसं मानधन चालू केलं त्यांचे काहीतरी त्यांचे नवीन हे चालू झाले म्हणजे 4 दिवसाला सबस्क्रिप्शन त्यांचे चालू झाले होते ना ॲपमध्ये मग तसं रुटीन एक लागलं लिखाणाला नाही आपण 4 दिवसाला एक पार्ट पोस्ट करायला नंतर त्यांनी 12 तासानंतर पार्ट हे करायचं ओपन करायचं हे झालं होतं मग मग ते दररोज पार्ट टाकायची सवय लागली म्हणजे एक शेड्यूल बसलं बरोबर. आपण कुठली आपली कला आहे त्याला आपलं काय म्हणतात त्यांनी कौतुक पण केलं आणि त्याचबरोबर त्यांनी मानधन पण दिलं मग त्याच्यासाठी आपणही तेवढंच हे असायला पाहिजे कष्ट घ्यायला पाहिजे. अशी त्यांची काही क्रायटेरिया होती की एवढं केल्यानंतरच तुम्हाला मानधन मिळायला सुरुवात होईल? नाही तसं काही नाही अजूनही तसं अजून काही नाही तुम्ही महिन्याला पार्ट टाका नाही तर दररोज पार्ट टाका तुम्ही जेवढे लिहाल तुम्हाला तेवढे पैसे मिळणार असं कधी वाचक सगळे ते तुम्ही जेवढं पोस्ट करणार तेवढे व्ह्यूज काउंट येणार तेवढे तुम्हाला मानधन मिळेल ते तुमच्या ह्याच्यावर आहे असं कधी कंपल्शन नाही तुम्ही आजच भाग पोस्ट पाहिजे उद्याच भाग असं काहीच त्यांच्या असं कुठलीही हेच नाही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कधीही पार्ट तुम्ही वर्षानंतर पार्ट पोस्ट करा नाही तर दररोज पार्ट पोस्ट सगळं ते आमच्यावर अवलंबून तुम्हाला जर कमवायचं आहे तुम्हाला जर तुमचं नाव कमवायचं असेल तुम्हाला तुमची स्टोरी फॉलोअर्स वाढवायची असेल व्ह्यूज काउंट वाढवायचे तर तुम्ही दररोज लिहा. म्हणजे मानधन आहे पण तेवढे कष्ट ऑलरेडी टाकावे. हो कष्ट केल्याशिवाय तर कुठली गोष्ट मिळणार असं नाही. बरोबर. असं लगेचच पैसे लगेच मिळत नाही कष्ट करावेच लागतात. आता 2 वर्ष फ्रीमध्ये आम्ही जेवढे 2000 म्हणजे इन्कम चालू व्हायच्या आधी 2 वर्ष जेवढे लेखकाने लिहायला चालू केलं मग ते त्याचंच फळ म्हणून आम्हाला हे बरोबर. आणि तेवढी वाचक संख्याही झाली कारण तुमचं डेली अपडेट होतं पूर्ण तुम्ही लिहित होता सगळं व्यवस्थित आधी तेवढे कष्ट घ्यावे लागतील असं लगेच पार्ट टाकला आणि बारे आपल्याला पैसे मिळाले असं नाही तुम्हाला 2-3 वर्ष इन्व्हेस्ट करावेच लागणार कुठल्याही गोष्टीत तुम्ही कुठलाही बिझनेस जरी स्टार्ट केला तरी तुम्हाला 2-3 वर्ष त्या बिझनेसमध्ये उतरावंच लागतं कुठली जॉब करत असेल तरी कुठेही तुम्हाला कष्ट घ्यावेच लागणार बरोबर पण त्याचं फळ मिळतं आणि चांगलं हो खूप छान तुम्ही स्वतःला असं काही गिफ्ट दिलं तुम्हाला मिळालेलं पैशातून? मला माझं कसं असं कधी गिफ्ट घेतलं नाही मला मिळालेल्या पैशातून गिफ्ट घेतलं पण माझं कसं आहे मला दान धर्म करायला खूप आवडतं मग दर महिन्याला जेवण वगैरे देणं वगैरे प्रतिलिपीचे जे पैसे मिळतात ना सर्वात जास्त करून मी अनाथ आश्रमाला वगैरे द्यायचं काम करते. आता ही गोष्ट मी कधी सांगितली नाही पण एक वेळचं जेवण असतं महिन्यातून एक चांगलं जेवण अनाथ आश्रम माझ्या मैत्रिणीचं अनाथ आश्रम हो मग ते दर महिन्याला तिला मी फोन करून सांगते ती स्वतः फोन करते आता तिला सवय झाली दर महिन्याला फोन करते ती म्हणजे प्रतिलिपीचा जो पैसा येतो तो मी जास्त करून हे करते का दान करण्यात हे करते. ओके तेच गिफ्ट झालं तुमचं? हो माझ्यासाठी तेच गिफ्ट आहे. माझं कसं आहे आपण जेवढं देऊ तेवढं भरभरून आपल्याला मिळतं. माझ्या मावशी हे सांगितलं जेवढं जास्त तुम्ही जेवढं जास्त तुम्ही लोकांना द्याल ना भरभरून देव मग तुम्हाला देतो म्हणून तुम्ही स्वतःचं मन मोठं ठेवायचं आणि तुम्हाला जेवढं हे करता येईल दान करता येईल तेवढं तुम्ही दान करा. मग ते असं हे नाही की आपला बडावा वगैरे नाही आपण कुठेही दान काही करा तुम्ही मनापासून करा
बरोबर देव तुमच्या पाठीशी उभा राहतो. आणि हे मला वाटतं ना दोन्ही वेजने लागू होतं. जेवढं हो. चांगलं द्याल तेवढं चांगलं मिळतं, हो, जेवढं वाईट द्याल तेवढं वाईट हो मिळतं. बरोबर. म्हणून मी नाती पण तशीच चांगली कमवलीत. मग असं झालं. आणि ते तुमच्या लिखाणातून रिफ्लेक्ट पण होतं की एवढं फॅमिली ओरिएंटेड स्टोरीज आहेत तुमच्या, त्यामुळे ते दिसून येतं की हा यांचं छान आहे, म्हणजे किती छान असणार आहे फॅमिली आणि सगळे रिलेशन्स. तुम्ही स्पिरिच्युअल आहात? हो ते मदत करतं लिहिण्यात तुमच्या कलेमध्ये? हो हो. काय सांगता तुम्ही, जर तुम्ही असं तुम्हाला कोणी विचारलं की तुम्ही स्पिरिच्युअल आहात? सांगता येणार नाही. आपण आपली भक्ती सांगू शकत नाही. ती फक्त मनाने असावी. जास्त करून आपल्या मूर्तीपेक्षा मी माणसांमध्ये देवाला बघते. दोन जणांशी व्यवस्थित आपण बोललो तिथं आपली भक्ती भेटते. म्हणून असं आपण सांगू शकत नाही, नाही आपण अशी भक्ती केल्यावरच आपलं मन स्वच्छ पाहिजे समोरच्या व्यक्तीसाठी शिकवणं. सगळ्या आणि सगळे जे काम करतात ते दिसून पण येतं लिखाणात. हो. कारण एवढं तुम्ही मनापासून मांडता सगळ्या गोष्टी, त्यामुळे नाही असं आपण म्हणू शकत नाही की तर आपण अशी मी सांगू शकते तुम्हाला तसं सांगू शकतच नाही. ओके, आता आपण शेवटच्या सेगमेंटमध्ये रॅपिड फायर आपण घेणार आहे. त्यात तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार अगदी छोट्या ह्याच्यात तुम्ही उत्तर देऊ शकता. तुमची सगळ्यात आवडीचं कमेंट किंवा असं एखादं कौतुक की जे तुम्ही आतापर्यंत तुम्हाला लक्षात आहे? ते मी क्युब्याशी सांगितली नाही का तुझं नाव ते खूप ती आतापर्यंत लक्षात म्हणजे भरपूर आहेत लक्षात, पण ही मनाला भिडणारी आहे ना. कुणाला तरी आपलं हे आवडलंय काय म्हणतात नाव आवडलं सुंदर. हो बरोबर. असं एखादं लक्षात राहण्यासारखं क्रिटिसिझम किंवा असं कोणी सांगितलं की हे करू नका, असं काही कुठली कमेंट होती का? हां म्हणजे माझं असं एक तर टायपिंगचा थोडासा प्रॉब्लेम, म्हणजे टायपिंग पहिले जमत नव्हतं. मध्ये असं ग्रामर थोडंसं कच्चं हे होते, त्यामध्ये खूप प्रॉब्लेम येतो. त्यामुळे ते निगेटिव्ह कमेंट्स बरोबर लक्षात राहतात. हां ते हो त्याच रिलेटेड असायच्या. त्याला कसं टॅकल केलं तुम्ही त्यावेळेस? नाही टेन्शन नाही कधी आलं. नाही. हा त्यांचं मी कसं लिहिते तसं त्यांनीही लिहिलं, त्यांचंही मन व्यक्त केलं. कधी कधी मग ते काय होतं की आपल्या डोक्यात वेगळं काहीतरी असतं आणि आपण काहीतरी वाचलं की आपण त्याचं रिप्ले थोडंसं मग हार्श भाषेत कधी कधी होऊन जातं. आपल्या मनात नसतं, पण ते एक असतं ना की आपण एवढी मेहनत करतोय आणि थोडंसं मग कधी कधी होतं ते थोडंफार मनाला लागतं, पण जाऊ दे सोडून द्यायचं. कारण आता मनातलं आपण मनात ते पण संवादच लागतातच. मग कधी कधी थोडंसं हे करायचं, जर नाही त्यांचं चुकीचं वाटत असेल तर मग थोडंसं त्यांना हे करायचं. बरोबर. स्टॉप पण केलं पाहिजे. तुमची लाईफ जर एक स्टोरी असेल तर तुम्ही त्याला काय टायटल द्याल? माझी लाईफची स्टोरी असेल तर ते मेन त्याचं टायटल रेशमी नातेच असेल. वाव. विराट किती छान. आता मला माहिती हा मी प्रश्न आधी पण विचारला, तुम्ही म्हणाले पण की आपल्या एक अशा आवडीच्या भूमिका नसतात, पण जर तुम्हाला असं रँक द्यायचं असेल तुमच्या आवडीच्या भूमिकेनुसार, त्यात फक्त येतं की लेखिका, आई, गृहिणी आणि स्त्री, तर कुठलं फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ असं काही आहे? मी तुम्हाला आधीच सांगितलं फॅमिलीमध्ये बरोबर. फॅमिली असली की रँक येतच नाही, ते सगळं एकत्र एकत्र. ओके. आणि तुमच्या करिअर रिलेटेड किंवा एकंदरीत लाईफच्या रिलेटेड आता जे कोणी आपल्याला गृहिणी वगैरे बघतायत किंवा ज्या मुले म्हणजे सगळे कोणी बघतायत, त्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? त्यांच्यासाठी त्यांची जी कला असेल, त्यांच्या मनात जे असेल ते त्यांनी करावं. आपण दुसरे करतात म्हणून करायला जाऊ. आपल्या मनाला जे वाटेल ना ते माणसाने करावं. आपण नफा फायदा बघू नये त्यात. अच्छा. त्यांना जे आवडतं ना ते त्यांनी नक्की करावं. एका गृहिणीने मन कुठेतरी व्यस्त करावं, तेव्हाच ती पूर्ण जगू शकते मनापासून. काहीतरी कला शोधावी. आणि सगळ्या गृहिणीमध्ये काही ना काही कला असतेच, फक्त ते कळायला. आता मला माहित नव्हतं की मला लिखाणाची आवड आहे, हे माहित नव्हतं ना. मग ते शोधावी लागते आपल्या मनात. हे आपली कला आहे ना, आपण स्वतः शोधावी लागते.
मग सगळेजण म्हणतात अरे मी काय करू असं आता माझ्या ह्या डोक्यात होतं अरे आपण काय करायचं, आपण काहीतरी घर बसल्या करू, काहीतरी बिझनेस करू. माझे मिस्टर पण म्हणत होते तुला बिझनेसमध्ये इंटरेस्ट असेल बिझनेस कर, हे कर ते कर, तुला काय करायचं. पण नाही ना तेव्हा इंटरेस्ट नव्हतं त्या गोष्टींमध्ये. नाही मला काही नाही करायचं, मला काय करायचं कारण घरातच होत नाही तर म्हणजे असं डोक्यात असलेलं कुठे आपण बाहेर जाऊ असं एक नाही मला नाही काय करायचं एका डोक्यात ते हेच होतं. पण नाही आपल्या शेवटी जेव्हा आपल्याला आपलं स्वतःचं एक कला कळते तेव्हाच आपण काय म्हणतात त्यातून बाहेर पडू शकतो. बरोबर. आणि ते एवढा आनंद देऊन जातं की तुम्हाला मग खूप बाकीच्या आनंद देऊ क्षुल्लक बाकीच्या गोष्टी सगळ्या गोष्टी मग ते शुल्लक वाटतात. नाही आपल्या देवाने आपल्याला ती कला आपल्या मनातली कला कशी शोधून काढली तसं सगळ्या गृहिणीने आपल्या मनातली कला आहे ती शोधून काढायला पाहिजे. आता मला माहित होतं का हे असं ॲप येईल, हे ॲप आल्यामुळेच माझी लिखाणाची कला बाहेर आली. नाहीतर हे ॲप नसलं असं तर लिखाणाची कला बाहेर आलीच नसते. बरोबर. एकतर कला शोधायची आणि तो जो स्टार्टिंगचं जे आपल्याला भीती वाटत असते काय करू करायचं बिंदास्त. आपण टेन्शन एक असतं ना की नाही करू की नको अरे एकदा करा तर करा, उतरा तर उतरा. हा एक्झॅक्टली. नाही झालं तरी ठीक नाही आहे. झालं तर ठीक आहे ना, दुसरं काहीतरी शोधा. पण काही ना काही प्रत्येक व्यक्तीला देवाने काही ना काही कला दिलेलीच आहे, फक्त ते शोधण्याचं काम आपल्या हातात. म्हणजे तिथपर्यंत नेलंय पण आता बाकी पुढचं आपल्याला देव म्हणाल ते पण मीच काढून घेऊ. हे सगळंच मीच करतो, तुम्ही काय करणार. बरोबर. थँक्यू सो मच ताई. थँक्यू. सगळ्या याची खूप छान उत्तर. म्हणजे मला इतकं छान वाटतं आता की एका लेखिकेला बोलून आणि एवढा छान वेळ दिला. सो खरंच खूप थँक्यू. तुमचे बरेचसे असे असणार आहेत रीडर्स जे आता इंटरव्ह्यू बघत असणार आहेत आणि त्यांच्या पण चेहऱ्यावर स्माईल असणार आहे की ताई की खूप छान बोललं. सो खरंच थँक्यू तुमचा वेळ दिल्याबद्दल आणि खूप छान उत्तर ते काढलेलं आहे. थँक्यू. कसा होता एक्सपिरियन्स सांग. पहिले तुम्ही येण्याआधी माझं टेन्शन होतं, मला नेमकं मी काय बोलणार, मला बोलताच येत नाही. असा एक मेन प्रॉब्लेम की अनोळखी लोकांशी बोलताना खूप म्हणजे वेळ घेते मी. नाही एवढं असं लगेच आपण खुलून बोलू शकत नाही. पण समोरच्या व्यक्तीकडे ते कला असली की माझ्याकडून वधून घ्यायचं बरोबर ते निघून. छान वाटलं मला तुमच्याशी बोलून. खूप म्हणजे असं वाटलं नाही की आपण पहिल्यांदाच बोलतोय. बरं. आणि याच्या आधी मी तुमचा चेहरा पण पाहिला नव्हता. जे असेल ते 2-3 वेळा आपण फोनवर बोललोय, जेवढं व्हॉट्सअपवर बोललं तेवढंच, पण चेहरा अरे जवळचे. आणि आता तुमचं ते बोलणं वगैरे मग ते खूप असं जवळचं एक असतं की नातं तयार होतं लगेच. हो ना. खूप छान वाटतं तुमच्याशी बोलून. असं वाटलंच नाही की पहिल्यांदा मी तुमच्याशी बोलते. थँक्यू. थँक्यू.